आज फार उत्सुकतेने आपण इथे सगळेजण जमले आहात असं मला दिसतंय. आणि ज्या प्रकारे गेले काही दिवस या प्रोग्रामची जाहिरात अगदी डंकाबाजी स्वरूपात होते आहे आणि आताही ज्या पद्धतीने परिस्थितीत संदीपने परिचय करून दिला त्या सगळ्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. फार सिरियसली घेऊ नये, माझ्यासारख्या बेडकीला फार फुगवू नये अशी माझी प्रांजळ अपेक्षा आहे. पण एनिवे, आणखीन वेळ न घेता आपण ज्यासाठी उत्सुक आहात त्या विषयाची आपण सुरुवात करूया. विषयाचं नाव होतं गेटिंग टास्क डन इन टाइम. 2 भाग आहे त्याच्यामध्ये. पहिला भाग आहे गेटिंग टास्क डन आणि दुसरा भाग आहे इन टाइम. तिसरा भाग सांगायची गरज नाही की क्वालिटी तर पाहिजेच आहे, ते गृहीत आहे. ग्राहकाला जी काही अपेक्षित आहे ती क्वालिटी त्याला मिळणं हे तर अपेक्षित आहे. पण ती कामं जी काही तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला असतात पडतात तर ती कामं वेळेत होणं आणि ग्राहकाला वेळेत सगळं मिळणं हे खूप महत्वाचं आहे. साहजिकच. अर्थात हे सगळं सांगण्यापूर्वी पहिल्यांदा मी कबूल करतो की मी 2 गुन्हे करतोय. आता एक गुन्हा करतोय की ज्याला ब्राह्मण समाज म्हणतात, ज्याला ब्राह्मण म्हणतात. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मम ज्ञानाती इति, ज्याला ब्रह्माचं ज्ञान आहे, ब्रह्मांडाचं ज्ञान आहे, अशा ज्ञानी लोकांसमोर मी बोलतोय. हा पहिला गुन्हा. दुसरा गुन्हा तुमच्या पटकन लक्षात आला नसेल, बायको समोर बोलतोय पण त्याची परवानगी घेतली आधी. विनोदाचा भाग राहू दे. नेहमीच सपोर्ट सगळ्यांचा असतो आणि म्हणूनच माणूस काहीतरी करू शकतो आणि म्हणूनच म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची पत्नी असते म्हणून. तर आज जे काही यशाचा थोडाफार पाढा चांगल्या भाषेत वाचला गेला त्या सगळ्यामध्ये आमच्या संपूर्ण परिवाराचं अर्थातच योगदान आहे हे नमूद करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. टेक्नॉलॉजीचा वापर करायचं म्हटल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट पण सोसायला लागतात जरा. हे फेमस चित्र तुम्हाला माहिती आहे, फेमस डायलॉग तुम्हाला माहिती आहे. मेरे पास बंगला आहे, गाडी आहे, नोकर आहे, चाकर आहे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, A to Z सगळं काही आहे. आणि दुसरा म्हणतो की बाकी सगळं माझ्याकडे नसलं तरी मेरे पास माँ आहे. विषय संपला. आता कुठलं पारडं जड आहे तुम्ही ठरवा. पण माझा अजूनही त्यांना दोघांना प्रश्न आहे, तुमच्या दोघांपाशी काय नाही आहे असं माझा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर काय आहे? उत्तर काय आहे? वेळ नाही. बरोबर आहे? पटतं सगळ्यांना? म्हणून ह्या विषयाचं महात्म्य. हे कोणीही किती मोठे झाले आणि त्यांच्याकडे काही किती असलं तरी कोणापाशीही टाइम नाही आहे हे लक्षात ठेवायची गरज. येस ऑर नो? पटतंय का? त्यामुळेच या विषयावरती आज आपण इथं जमतोय. हे याचं महात्म्य आहे. नेक्स्ट. So the topic is getting things done in time. काय महत्वाचं आहे? Getting things done in time is more important. Of course, हे दोन्ही जर झालं म्हणजे राईट, गेटिंग थिंग्स डन राईट. राईट म्हणजे क्वालिटी.
क्वालिटी तर पाहिजेच आहे, पण इन टाइम जर नाही झालं तर ग्राहक हाकनाक नाराज होतो. एखादा कपडा शिवून दिलाय, तुम्हाला माहिती आहे टेलरकडे आपले हेलपाटे होतात, येस ऑर नो? अनुभव आहे ना सगळ्यांना. मग नाराजी कशाने होते? कापड बरोबर बसत नाहीये, शिवलेला कपडा बरोबर बसत नाही, हा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम काय आहे? वेळेत मिळाला नाही, एवढा एक प्रॉब्लेम. माझे एक मित्र आहेत, ते पण कन्सल्टंट आहेत पुण्यामध्ये. त्यांनी एका कन्स्ट्रक्शन कंपनी मधल्या एका बिल्डरला सांगितलं, तू फक्त एक गोष्ट कर, ज्या दिवशी तू कमिटमेंट दिलेली आहे डिलिव्हरीची घराच्या, त्या दिवशी घराचा ताबा लोकांना दे. एवढं एक काम तू जर वेळेवर करू शकला तर तुझ्या कंपनीला कधी पण तू कुठलाही प्लॅन अनाऊन्स केला की अशी समोर रांग लागायला हरकत नाही. कालच मुलगा सांगत होता की घरांची स्कीम अनाऊन्स झाली की लोकांची रांग होती घर घ्यायला. कोटी कोटी किंमत आहे, पण लोकांची रांग आहे घ्यायला. ते पॉसिबल केव्हा आहे? इन टाइम तुम्ही देऊ शकलात तर. त्याचं महात्म्य खूप आहे. त्यामुळं हा विषय आपण बघतोय पुढे. याच्याने काय होतं, राईट क्वालिटी आणि राईट टाइम असं जर आपण देऊ शकलो तर काय होणार आहे याच्यातनं? पीपल आर गोइंग टू बी हॅपी, तर कस्टमर्स आर गोइंग टू बी हॅपी. आणि इफ युअर कस्टमर्स आर हॅपी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की नाही मला माहित नाही, एक तुमचा सॅटिस्फाईड कस्टमर तुमच्याकडे कमीत कमी 3 कस्टमर पाठवतो. किती? 3 कस्टमर पाठवतो. पण तुम्हाला दुसरी गोष्ट माहित नाही आहे, एक नाराज कस्टमर. आता किती कस्टमर तुमचे घालवायला पाहिजे? 3 कस्टमर पाठवतोय तर त्यांनी घालवायला किती पाहिजे? 3 कस्टमर घालवायला पाहिजेत. तसं होत नाही. तो तुमचे 27 कस्टमर घालवतो. काय कळलं का? मग किती घाबरायला पाहिजे? कस्टमरच्या नाराजीला किती घाबरायला पाहिजे? चव्हाण मोटर्स मध्ये जाऊन बघा. चव्हाण मोटर्स मध्ये सुझुकी म्हणजे मारुती सुझुकीची त्यांच्याकडे डीलरशिप आहे, त्यांच्याकडे कन्सल्टन्सी आपली आहे. त्यांच्याकडे मारुती कंपनी कशाला महत्व देते तर कस्टमरच्या फीडबॅकला महत्व देते. कस्टमरची कंप्लेंट आली की त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये आग लागलीच समजा. वरपासून खालपर्यंत सगळी धावाधाव. ते आम्हाला माहित नाही, कंपनी काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. कस्टमरला पहिला शांत करा, राईट ऑर रॉंग, पण तू हे होत राहतं. आणि त्याचं कारण हे गणित मगाशी तुम्हाला सांगितलं, 3 विरुद्ध 27. 3 कस्टमर तुमच्याकडे तो पाठवणार आहे आणि नाराज झाला तर 27 कस्टमर तुमचे घालवणार आहे. तुमची कस्टमरची यादी झिरोवर यायला किती दिवस लागतील तुम्ही गणित करा. आणि दुसरी गोष्ट सांगा की तुमचा कस्टमर तुम्ही जर हॅपी ठेवू शकला तर काय होणार आहे? 3 कस्टमर प्रत्येक जण पाठवणार आहे. म्हणजे आज एकाचे 3, उद्या 3चे किती झाले? 9, 9चे किती झाले? 27, 27चे किती झाले? याला आम्ही जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतो. या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये तुमचे कस्टमर वाढत जाणार. म्हणजे तुम्हाला मार्केटिंग करायची गरज राहिली का? संपली. गरज राहिली का? नाही राहिली. तुमचे कस्टमर तुमचे ब्रँड झाले, तुमचे कस्टमर तुमचे ब्रँड अँबॅसेडर झाले आणि ते स्वतःहून तुमची माउथ पब्लिसिटी करायला लागले. माउथ पब्लिसिटी इज द चीपेस्ट अँड द बेस्ट पब्लिसिटी. लोकांचा शेवटी लोकांवरच विश्वास असतो. घरातल्या लोकांचा घरातल्यांवर विश्वास नसतो, पण बाहेरच्यावर असतो बऱ्याच वेळा, सहसा ऍज अ नेचर, ऍज अ ह्युमन नेचर. त्या दृष्टीने मला माझे मित्र काय सांगतात, माझे परिवारी काय सांगतात, माझे इतर लोक काय सांगतात, त्याच्यावरनं मी ठरवतो कोणाकडनं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये आपल्या लोकांमध्ये आपल्याबद्दल चांगला शब्द असणं हे किती महत्वाचं हे लक्षात घ्या. आणि ते होण्यासाठी काय व्हायला पाहिजे? राईट क्वालिटी, राईट टाइम. या 2 गोष्टी सांभाळा. या 2 गोष्टी सांभाळताना पुष्कळ अपदा होणार आहे, पण ती अपदा करून घेतली तर मार्केटिंग डिपार्टमेंट बंद करायला हरकत नाही, आज ना उद्या. यस ऑर नो? हे याचं महात्म्य आहे. अजून किती जोरात सांगायचं, अजून कुठल्या पद्धतीने सांगायचं मला सांगा. त्यामुळं याचं हे कौतुक काय आहे, यातला आज आपण क्वालिटी विषय आता घेत नाहीये. क्वालिटी हा मोठा विषय आणि ज्याचा त्याचा विषय आहे. प्रत्येक प्रोडक्टची क्वालिटी म्हणजे काय वेगळा विषय आहे.
प्रत्येक सर्व्हिसची क्वालिटी म्हणजे काय वेगळा विषय आहे. ती कशी आणायची, कशी ठेवायची, त्यासाठी ISO काय मदत करतं, ISOचं महात्म्य काय आहे, तो वेगळा विषय. आज आपण त्यात पडत नाहीये, आपल्याला सगळ्यात पडायला वेळ नाहीये. घड्याळाकडे माझं पण लक्ष आहे, आल्यापासूनच आहे. सगळ्यांच्या पाऊण तास आधी इथे आलो, सगळी सिस्टीम चालू आहे की नाही बघणं माझं आज काम होतं. मला आज गरज वाटली, आज मी उशिरा येणं मला परवडणार नव्हतं, वगैरे वगैरे. एनिवे, त्यामुळं तुमचा बिझनेस सक्सेसफुल करायचा सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? कीप युअर कस्टमर्स हॅपी. आणि कस्टमर्स हॅपी ठेवायचा सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? त्याला राईट क्वालिटी द्या, राईट टाइम द्या. मग लोक काय म्हणतात कधी कधी, कमिटमेंटच द्यायला नको. देतो की उद्या परवा. उद्या परवा कुठल्या जगात आहे तुम्ही उद्या परवा म्हणायला? एक हिंदी पिक्चर होता, त्या हिंदी पिक्चर मध्ये एक पात्र होतं, पात्रच होतं बघितल्यानंतर, पात्र शब्दच बरोबर आहे त्याला. तर ते पात्र त्याला काही जरी सांगितलं की नाही आपण परवा भेटू, परवा किती वाजता भेटेल? हा म्हणला की भेटू एक 4-5 वाजता. 4-5 वाजता? 4 वाजता का 5 वाजता? असं म्हणणार एक पात्र त्याच होतं. असं म्हणणारा एक विद्यार्थी मला पण भेटला होता. त्या विद्यार्थ्याला किती टाळायचं म्हटलं तर मला टाळताच येत नव्हतं. कधीही ये म्हटलं तर तो बरोबर त्यावेळेला यायचा. किती वेळा मी नाही म्हणणार त्याला. अशी परिस्थिती निर्माण होते. आणि या दृष्टीने मी पण जेव्हा वेळ पाळत होतो आणि पाळत असतो त्यावेळेला माझ्या लक्षात काय येतं, मी माझ्या क्लायंटकडे कधी पण वेळेवर पोहोचणार आणि त्या क्लायंटला खात्री असणार की वेळेवर येणार. 4 वाजता यायचं ठरलं म्हटलं की ते मी आलेलं समोर दिसलं की म्हणणार 4 वाजले वाटतं, घराकडे बघणार, माझ्याकडे बघू. इतका वेळ मी पाळल्याचा मला फायदा काय झाला? माझे पेमेंट वेळेवर येते तुम्हाला. अजून काय महात्म्य? आपण वेळेच्या बाबतीत कडक राहिलो की आपण शिस्तप्रिय आहोत हे लोकांना आपोआप कळतं. आणि ते लोकांना कळलं की लोक पण आपल्या बाबतीत, पेमेंटच्या बाबतीत, इतर गोष्टीत आपल्याशी चोख राहतात. आणि आपल्याला हेच पाहिजे, आपला पैसा, आपल्या कामाचा पैसा, आपल्या प्रोडक्टचा मोबदला, आपल्या सर्व्हिसचा मोबदला आपल्याला वेळेवर मिळणं, त्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे रे? आणि तो वेळेत मिळणं आणि पाहिजे तसं मिळणं. त्या गोष्टी साधल्या आणि गिऱ्हाईक जर 1चे 3, 3चे 9, 9चे 27 या प्रमाणात जर वाढत गेले, उद्या अशी वेळ येईल, आमच्या मोडो साहेबांना एक तशी वेळ आली म्हणलं तेव्हा बाबा, की अशी वेळ येईल की तुम्हाला ऑर्डर सप्लाय करायला वेळ मिळणार नाही. मग त्यासाठी काय करायचं हे पुढचे भाग आहेत. मग आलंच पुन्हा ते गेटिंग टास्क डन इन टाइम. तर दिस इज द सब्जेक्ट. त्यामुळे हा टाइम मॅनेजमेंट हा सब्जेक्ट फार इम्पॉर्टंट आहे. आणि हे अपहिल टास्क आहे, इकडून तिकडे क्रॉस केल्यासारखं आहे. तिथे खाली एक छोटी फिगर दिसते, तुमच्या लक्षात आलं नसेल, म्हणून हे चित्र निवडलंय की हे असं अपहिल टास्क आहे. पण एकदा का ह्या गोष्टी लक्षात घेतल्या की कशाला टाइम मॅनेजमेंट म्हणायचं, टाइम म्हणजे नक्की काय काय नाही, मग हे तेवढं अवघड जायचं काही कारण नाही. काय फायदे आहेत टाइम मॅनेजमेंटचे? व्हाय टाइम मॅनेजमेंट? तर लक्षात घ्या, इट रिड्युसेस युअर स्ट्रेस लेवल्स, इट लिमिट्स युअर डिस्ट्रॅक्शन्स, इट कीप्स यू फोकस्ड, युअर वर्क बिकम्स ए स्मार्ट वर्क रादर दॅन ए हार्ड वर्क, अँड ऑफकोर्स यू एंड अप विथ ए बेटर जॉब. हे सगळं यातनं शक्य आहे. टाइम मॅनेजमेंट तुम्ही जर करायला लागला तर तुमचा जॉब दिवसेंदिवस स्मार्ट पद्धतीने होत जाणं, वेळेत होणं, हे सगळं होत जातं आपोआप. आणि ते सगळं होत गेल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो, तुमच्या स्ट्रेस लेवल कमी होतात. आणखीन शिवाय तुमचे गोल्स अचीव झाल्यामुळं, तुमचे ऑब्जेक्टिव्ह अचीव झाल्यामुळं तुमच्या अँबिशन्स पण अचीव होतात. आणि त्या अचीव झाल्यामुळं ऑटोमॅटिकली काय होतं की सगळा तुमचा बिझनेस हा सुरळीत पद्धतीने चालायला लागतो. यायचा तो पैसा वेळेत यायला पाहिजे, जायचा तो पैसा वेळेत जायला पाहिजे, व्हायची ती कामं वेळेत व्हायला पाहिजेत, अर्थात ती चांगली पण व्हायला पाहिजेत. या सगळ्याची एक सवय, एक डिसिप्लिन तुम्ही लावून घेतला आणि तुमच्या लोकांनाही लावून दिला. तुमच्याकडे जी काही टीम आहे, जी काही सिस्टीम आहे, आणि टीम आणि सिस्टीम असल्याशिवाय काही होत नसतं. एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, असं आपण जे म्हणतो, त्या हिशोबाने आपल्याला माहिती आहे की हे वेळेचं गणित आपल्याला फार पाळलं पाहिजे. त्यामुळं आपण मॅनेजमेंट विषयाकडे येऊया. व्हॉट इज मॅनेजमेंट? थोडक्यात म्हणायचं तर मॅनेजमेंट म्हणजे काय? पाहिजे ते रिझल्ट्स मिळवणं,
मिळवणं इज मॅनेजमेंट. मग तुम्ही करा नाही तर दुसऱ्याकडनं करून घ्या. कोण करतं हे महत्वाचं नाहीये, रिझल्ट काय पाहिजे तो यायला पाहिजे, वेळेनुसार यायला पाहिजे, काम क्वालिटी व्हायला पाहिजे, रिझल्टही वेळेवर यायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी तुम्ही अरेंज केल्या तर त्याला मॅनेज केलं म्हणतो आपण. भले स्वतः करा किंवा दुसऱ्याकडनं करून घ्या. त्यामुळे याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, एफिशियन्सी पण महत्वाची आहे आणि काय महत्वाचं आहे, इफेक्टिव्हनेस पण महत्वाचा आहे. त्यामुळं एफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस या दोन गोष्टी जर तुम्ही अचीव केल्या, गेटिंग डन थ्रू अदर्स, तर दॅट इज लाईक अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्ह आणि दॅट इज व्हॉट मॅनेजमेंट इज ऑल अबाउट. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? त्यामुळे ही मॅनेजमेंट आज आपल्याला कशाच्या बाबतीत करायची आहे, वेळेच्या बाबतीत करायची आहे. ओके, सो लेट अस गो नेक्स्ट. गेटिंग जॉब्स डन, ॲज आय सेड हिअर. जॉब कसे करू शकतो आपण, आयदर थ्रू अदर्स किंवा सेल्फ. एक तर आपण स्वतः उठून करायचं किंवा दुसऱ्याकडनं करून घ्यायचं. दोन मार्ग आहेत, कुठला मार्ग वापरायचा ते तुम्ही ठरवायचं. दुसऱ्याकडनं करून घेताना काय करायला पाहिजे, त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट्स. तुमच्या हाताखालची माणसं आहेत त्यांना आपण सबऑर्डिनेट्स म्हणतो आणि तुमच्या बरोबरची माणसं आहेत त्यांना आपण कलिग्स म्हणतो. म्हणजे जे माझ्या बरोबरचे आहेत त्यांना आपण कलिग्स म्हणतो. या दोघांकडनं करून घ्यायसाठी काही मार्ग आहेत. इथं म्हणतो आपण त्याला डेलिगेशन आणि इथं म्हणतो आपण त्याला फार्मिंग आउट. आणि ही तिसरी केस जी आहे आपण स्वतःच करायची गोष्ट आहे. स्वतःच करायची आपण गोष्टीमध्ये काय व्हायला पाहिजे, त्यामुळं टाइम मॅनेजमेंट आपण करायला पाहिजे. आपण दुसऱ्याकडनं करून घेताना या 4 गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. जेव्हा आपण दुसऱ्याकडनं कामं करून घेतो, डेलिगेशन म्हणजे दुसऱ्याला अधिकार देणे, दुसऱ्याला काम देणे आणि अधिकार देणे. जसं आपण सुपारी घ्या विडा उचलला वगैरे म्हणतो का नाही पूर्वीच्या भाषेत, तसं एखाद्याला तुम्ही जेव्हा काम सुपूर्त करता, सुपूर्त करणे, काम सुपूर्त करणे म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक तर त्या व्यक्तीला आपण जबाबदारी देतो आणि त्याचबरोबर लक्षात घ्या त्या व्यक्तीला आपण अधिकार पण द्यायला पाहिजे. त्याभर हुकूम, तेवढे अधिकार दिले तर तेवढी जबाबदारी देण्याला अर्थ आहे. नुसते अधिकार देऊन चालत नाही, नुसती जबाबदारी देऊन चालत नाही. बऱ्याच वेळा आपण नुसती जबाबदारी देतो पण अधिकार नाही देत. ते जर नाही केलं तर आपण डेलिगेशन केलं असं म्हणता येणार नाही. त्यामुळं डेलिगेशन आपण करताना त्याला काय द्यायला पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी आणि ऑथॉरिटी. त्याला डायरेक्शन पण द्यायला पाहिजे, त्याचं मेंटरिंग पण करायला पाहिजे, त्याला मदत पण करायला पाहिजे, दिशा पण दाखवायला पाहिजे, कसं कर काय कर हे पण आपणच सांगायला पाहिजे. हे सगळं केल्यानंतर मग आपण मोकळे. पण त्याच्या आधी अर्थात ही गोष्ट गरज आहे, आपल्या इथं डिसिप्लिन असण्याची गरज आहे. डिसिप्लिन म्हणजे आपल्या इथं काहीतरी कल्चर पाहिजे आणि त्या हिशोबाने पुढची डेव्हलपमेंट जी आहे ती पण आपण करून घ्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत जेव्हा आपण दुसऱ्याकडनं कामं करून घेत असतो तेव्हा. त्यामुळं टीम आणि सिस्टीम असल्याशिवाय टाइम मॅनेजमेंट होणार नाही आपल्या कंपनीचं. तर आपल्या कंपनीमध्ये आपण एकटे नसतो आणि आपण एकटे नसावं असं माझं नेहमीचं प्रपोजल असतं की बरोबर कोणीतरी घ्या, कलिग घ्या, कोणीतरी नेमा माणूस. प्रत्येक गोष्ट हाताने करत बसू नका. आपला वेळ हाताने कामं करण्यात घालवायचा नाहीये. आज करा, काही दिवस करा, काही महिने करा, पण आज न उद्या त्या कामाला सबऑर्डिनेट कोणते तयार करा आणि तुम्ही मोकळे व्हा. तुम्ही मोकळे होणं हे टाइम मॅनेजमेंट आहे. तुम्ही का मोकळे व्हा, ही कंपनी पुढे कशी चालवायची, काय परिस्थिती आहे बाहेर, काय चेंजेस करायला पाहिजेत, कुठल्या प्रॉडक्ट किंवा लाईनकडे जायला पाहिजे, प्रॉडक्टमध्ये काय सुधारणा करायला पाहिजे, सर्व्हिसमध्ये काय सुधारणा करायला पाहिजे, ह्याचा विचार कोण करणार. ह्याचा विचार आपण करायसाठी आपण मोकळे व्हायला पाहिजे. आपली हार्ड डिस्क मोकळी पाहिजे, आपलं स्टोरेज रिकामं व्हायला पाहिजे, आपली रॅम मोकळी पाहिजे. तर स्पीडने आपण हा सगळा विचार करू शकतो. छोट्या मोठ्या कामामध्ये मी जर गुंतून राहिलो, 4 पैसे कॅशियर खाऊने म्हणून कॅशियरच्या जागी मीच जर बसलो आणि दुकानात बसून कॅश गोळा करत दिवसभर बसलो, कॅश गोळा होईल, कॅश मध्ये चूक होणार नाही असं नाही. ह्युमन एरर व्हायची ती होणार जर तुम्ही बसला तरी, पण त्याच्याऐवजी दुसरा माणूस नेमला तर तुम्ही मोकळे राहाल पुढचा विचार करायला. त्यामुळे व्यावसायिकांना सगळ्या माझं एक सांगणं आहे की आपण पुढचा विचार करायसाठी कायम मोकळं पाहिजे आणि आपण मोकळा होण्यासाठी आपली सर्व कामं शक्यतो दुसऱ्याकडनं करून घ्यायला पाहिजे. जपानीज टेक्नॉलॉजी हा शब्द जेवढा तुम्ही ऐकलाय तेवढा जपानीज मॅनेजमेंट हा शब्द आपण ऐकलेला नाहीये. पण जपानीज मॅनेजमेंट काय सांगते,
नहीं, और 2 शॉप्स देखे थे हम लोगों ने, और फिर स्लिक में गए थे, तब उन्होंने जो दिखाया वो पसंद आ गया। काफ़ी सारे ऑप्शंस भी थे उनके पास, और ऐसे होता ना, कोई एक चीज़ पसंद आ गई तो पसंद आ गई, तो हमको ये अच्छा लगा, इसके लिए चूज़ किया। सर्विस तो काफ़ी अच्छी थी, यानी जब भी हम लोग कॉल करते तो इमीडिएट रिस्पॉन्स तो रहता था उनका, और वेरी सॉफ्ट स्पोकन पीपल। अच्छा एक्सपीरियंस रहा उनके साथ। 2-3 जगह गया था तो मुझे सब में अच्छा स्लिक का लगा है। बहुत ही अच्छी सर्विस थी और ये प्रोडक्ट भी बहुत अच्छा है। आई एम वेरी मच हैप्पी अबाउट द सर्विस एंड अदर। आपल्या स्वप्नातील घर, ऑफिस, दुकान, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेज यांना द्या आकर्षक आणि मजबूत लुक लक्ष्मी फर्निचर अँड एंटरप्राइजेस सोबत। टाटा म्हणजे विश्वास। टाटा प्रवेश मध्ये मिळतील वेदर प्रूफ, फायर रेजिस्टंट, टर्माइट रेजिस्टंट सोबत नाविन्यपूर्ण डिझाईन्सचे दरवाजे आणि खिडक्या, ज्याने मिळेल आपल्याला दिमागदार लुक। तसेच FRP डोअर, UPVC विंडो, ॲल्युमिनियम विंडो, GI विंडो, ACP लोअर्स, रस्टिक ACP, ॲल्युमिनियम सिस्टम विंडो, ॲल्युमिनियम वुडन रेलिंग, SS रेलिंग, इनविजिबल ग्रिल, फ्रेंच डोअर अशा असंख्य व्हरायटी मिळण्याचे एकमेव ठिकाण लक्ष्मी फर्निचर अँड एंटरप्राइजेस। आमचा पत्ता लक्ष्मी फर्निचर अँड एंटरप्राइजेस, 7 रेल्वे लाईन्स, रामलाल चौक, सोलापूर। Don't do anything yourself if someone else can do it for you. जोपर्यंत दुसरा कोणीतरी तुम्हाला ते काम करून द्यायला तयार आहे तोपर्यंत तुम्ही कुठलंही काम स्वतः करायचं नाही। काय कळतंय? या हिशोबाने ट्राय टू डेलिगेट अँड ट्राय टू देअरफॉर डेव्हलप सिस्टीम आणि टीम तुमची बनवायला पाहिजे। ग्रुप, क्राऊड पेक्षा ग्रुप बरी, ग्रुप पेक्षा टीम बरी। का तर सुसूत्रता वाढत जाते, संलग्नता वाढत जाते, एंगेजमेंट वाढत जाते। एकमेकाबद्दलचे एंगेजमेंट म्हणजे आपण जे रिंग घालतो ती जी एंगेजमेंट आहे तशी एंगेजमेंट आपल्या कर्मचाऱ्यांची आपल्या कंपनी बरोबर तयार करणे, एक प्रकारे त्यांना आपण एक प्रकारे इमोशनली बांधून घेतल्यासारखं आहे। अर्थात यासाठी गरज आहे की आपण त्यांच्याबरोबर त्यांच्या पद्धतीने त्यांच्या काही गरज असतील तर ते आपण भागवायला पाहिजे, हा वेगळा भाग आहे। पण एनिवे त्यांची एंगेजमेंट करून त्यांची टीम आपण तयार केली आणि आपल्या सिस्टीम्स आपण, मी तूर्त म्हणतो ISO प्रमाणेचा अर्थ एवढाच आहे की ठराविक पद्धतीने बेस्ट पद्धतीने आपल्या इथं कामं चालत राहणे, काय करायचंय काय नाही प्रत्येकाला माहित असणे आणि त्याप्रमाणे त्या लोकांनी ती कामं करत राहणे आणि ही कामं करत राहिल्यानंतर त्याचे रिझल्ट मिळणे हे ऑटोमॅटिकली होत जाईल। म्हणजे वी आर ट्राइंग टू ऑटोमेट अवर होल बिझनेस। आपल्या लोकांना सवयच पाहिजे, आले काय कामं करायची माहित पाहिजे। यासाठी मी एक नेहमी उदाहरण देतो। ऑर्केस्ट्रा आपण बघितला सगळ्यांनी, ऑर्केस्ट्रा बघितला असेल। ऑर्केस्ट्रामध्ये जे काही एवढा मोठा वाद्यवृंद समोर बसलेला असतो त्या प्रत्येकासमोर एक एवढासा कागद असतो आणि त्या कागदावरती त्यांनी लिहिलेलं असतं की काय वाजवायचं, केव्हा वाजवायचं, किती वाजवायचं आणि केव्हा थांबायचं, सगळं लिहिलेलं असतं ना। त्याप्रमाणे जो तो व्हायोलिन वाला असेल आणि फ्लूट वाला असेल आणि अकॉर्डियन वाला असेल आणि कोणी की प्लेअर वाला असेल, कीबोर्ड वाला असेल, ते जातात त्यांचा पीस जेवढा तेवढा वाजवतात आणि गप्प बसतात। पण त्यांना माहितीये मी काय वाजवायचंय, किती वाजवायचंय, कसं वाजवायचंय, कुठं थांबायचंय, सगळं त्यांना माहितीये। आणि महासमोर जो काही तो संगीत बसवणारा म्युझिशियन जो असतो तो समोर आपल्याला फक्त हातवारे करताना दिसतो, त्याचं कामच काही राहिलं नाहीये। त्यांनी समोर नाही उभारलं तरी ते गाणं वाजणार आहे खरं म्हणलं तर, पण तो समोर उभा राहतो फक्त एक डिसिप्लिन ठेवायसाठी, एक मोटिवेट सगळ्यांना करायसाठी आणि तुम्हाला आम्हाला एक विश्वास वाटण्यासाठी। बाकी ते गाणं त्या पद्धतीने ऑटोमॅटिकली होणार आहे, येस ऑर नो। मग ही सिस्टीम, ही टीम आपण डेव्हलप केली का आपल्या इथे? आपल्या इथे आपण काहीही न बोलता कामं होतात का? प्रत्येकाला त्याचं काम माहितीये का? त्याला लिहून दिलंय का? त्याची जबाबदारी दिली आहे का? त्याला ते काम कसं करायचं त्याला सांगितलंय का? त्याला ट्रेन केलंय का?
हे सगळं त्याला तुम्ही केल्यानंतर तुमच्याकडे उद्या दुसरं कुठलं काम आलं की तुम्ही काय करायचं, समोर पहिल्यांदा काम आलं की पहिल्यांदा माणूस बघायचा, याला माणूस मी कोण नेमू शकतो, आणि त्याच्याकडे ते काम देऊन मोकळं व्हायचं, किंवा त्याला ट्रेन करायचं. त्याला थोडा वेळ लागेल, आठवडा लागेल, महिना लागेल, पण महिन्यानंतर का होईना ते काम तो करू शकायला पाहिजे, हा करू शकायला पाहिजे, हा करू शकायला पाहिजे. म्हणजे काय होतं, मी मोकळा होतो. मी मोकळा झाल्यानंतर काय करतो, पिक्चरला जाऊन नाही बसत, फिरायला नाही जात, मी विचार करतो पुढं काय करायचं, पुढं काय करायचं. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे जे आणि जेवढे कर्मचारी आहेत ते नोकरी करतायत, त्यांची भूमिका आणि त्यांची भाषा काय असते तुम्हाला माहिती आहे. दिन जान दे पगार आण दे म्हणतात. दिवस जाऊ दे कसा तरी आणि महिन्याच्या तारखेला पगार येऊ दे. म्हणजे तुमच्या कंपनीशी त्याला फारसं घेणं नसतं. तुमची कंपनी आहे, माझी थोडीच आहे, ती कशी चालवायची तुम्ही बघा. माझी कंपनी नाही आहे, तुमची कंपनी आहे, ती तुम्ही कशी चालवा. त्यामुळे तुमच्या कंपनी त्याला घेणं नाहीये. हे घेणं तयार व्हायला, हे अशी माणसं तयार करायला, शिवाजी महाराजांनी जे काय मावळे माणसं तयार केली ती करायसाठी काय टेक्निक सगळी वापरली ते आपण वापरून तसे मावळे आपण तयार करायला पाहिजे. म्हणजे आपल्या कंपनीतले कर्मचारी आपले मावळे व्हायला पाहिजे, तेव्हा आपण शिवछत्रपती म्हणजे एवढ्या स्केलवर का होईना व्हायचं स्वप्न बघू शकतो. माणसं आपण तयार करणे हेच आपलं काम आहे, आपल्या लक्षात येत नाही. बऱ्याच वेळा आपण 4 पैसे वाचवायसाठी ती कामं आपणच करायचा प्रयत्न करतो. नाही, काम चांगलं होऊ दे, परफेक्ट होऊ दे, बेस्ट होऊ दे, त्यामुळे ते काम माझं मीच करायचा प्रयत्न करतो. पण माझं मीच करायच्या प्रयत्नामध्ये मी अडकून पडतो. माझ्या लेवलचा माणूस मी स्वतः अडकून ठेवतो, मी स्वतःला अटक करून घेतो, मी स्वतः कॅशियरच्या टेबलवर जाऊन बसतो आणि माझा दिवस तिथं घालवतो मी. मग हे कोण बघणार. जे बिझनेस आहे, बिझनेस म्हणजे दुसरं काही नाही. बिझनेस हे फक्त मार्केटिंग आहे, बिझनेस हे फक्त ऑर्डर्स आणणं आहे, बिझनेस हे फक्त त्याला पैसा सप्लाय करणं आहे, आणि या सगळ्याचं मॅनेजमेंट करणं हे बिझनेस आहे. त्यामुळे आपण फक्त मॅनेज करायचं आहे. त्यासाठी मी एक नेहमी उदाहरण देतो. शोले पिक्चर बघितला नाही असा माणूस आहे का कोणी. शोले पिक्चर बघितला नाही असा. त्या पिक्चर मध्ये तो संजीव कुमार म्हणजे ठाकूर काम कसं करून घेतो, कसं काम करून घेतो. गब्बर सारख्या माणसाशी, नावापासून सगळं गब्बर, त्या माणसाशी, तेवढ्या खुंखार माणसाशी टक्कर कशी घेतो. जय आणि वीरूला नेमून. मुद्दा असा आहे, तुम्ही जय वीरू नेमले का. आणि जय वीरू नेमले की तुमचं काम संपलं. तुमचे हात मोकळे, त्याला हात नव्हते तो विषय वेगळा. तुमचे हात मोकळे, तुम्ही आणखीन वरच्या लेवलला जाऊन तुमचं काम करायचं आहे. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग तुम्ही करायचं आहे. त्या प्रकारचे विचार तुम्ही करायचे. सिस्टीम काय इम्प्रूव्ह करू, क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करू, प्रॉडक्ट मध्ये काय चेंजेस आणू, मार्केटमध्ये काय चाललंय. सोलापूरमध्ये मार्केट आहे तर तिकडचं मार्केट कसं घेऊ, लातूरचं कसं घेऊ, उस्मानाबादचं कसं घेऊ, पुण्याचं कसं घेऊ मार्केट, पुण्यात शाखा कशी काढू, हा विचार करायला पाहिजे. अर्थात काल कोणीतरी एक प्रश्न विचारला की विनाकारण एवढ्या सगळ्या शाखा वाढवून विनाकारण मी जास्त बिझी होणार नाही का. बिझी न होण्यासाठी तर टाइम मॅनेजमेंट आहे. तुम्ही मोकळे राहण्यासाठी टाइम मॅनेजमेंट आहे. तुम्ही बिझी होण्यासाठी टाइम मॅनेजमेंट आपण नाही बघत आहे. दुसऱ्याकडनं कामं कशी करून घ्यायची. गेटिंग टास्क डन, डन, गेटिंग डन. झाल्याशी मतलब आहे, मी करण्याला मतलब नाहीये. मी तर करीनच ना, माझीच कंपनी आहे, न करून जातो कुठे. पण मी फक्त सिलेक्टिव्हली आणि एक्सेप्शनली मी कामाला यायला पाहिजे. अदरवाईज माझी कामं बसल्या ठिकाणी व्हायला पाहिजेत. मी इथं नसलो तरी व्हायला पाहिजे. मगाशी त्यांनी उल्लेख केला की माझी पण एक फॅब्रिकेशन फॅक्टरी होती. तिथे मी विचार केला सुरुवातीला की बाबा आपली केबिन, आपली ऑफिस केबिन म्हणून इथे बांधावी अशी, पलीकडे तिकडे मोठी शेड असावी प्रोडक्शनची, आणि मग मध्ये काच बसवावी, आणि मग मी तिथे बसावं. आणि विचार केला की तिथून कामगारांवर लक्ष असावं माझं. आणि मग कामगारांना लक्षात आलं की माझं लक्ष मिळाल्यानंतर त्यांनी काम करावं. असा मूर्ख विचार मी सुरुवातीला केला. का मूर्ख विचार केला. मी मूर्ख होतो. नंतर मी विचार काय केला, म्हणलं याला अर्थ नाहीये. मी बघत असताना लोक कामं करणं हे माझं मॅनेजमेंट नाही. मी तिथे नसताना माझी कामं व्हायला पाहिजे. आणि नंतर तुम्हाला लिटरली सांगतो, सकाळी एक अर्धा एक तास मी तिथं असायचो, नंतर दिवसभर फॅक्टरी चालायची, संध्याकाळी पुन्हा अर्धा एक तास तिकडे जाऊन बघून यायचं काय झालंय काय नाही.
आणि तेवढ्यावरती ती फॅक्टरी चालायची. शेजारचे लोक येऊन फॅक्टरी बघून जायचे आणि म्हणायचे की ते येऊन तुमची फॅक्टरी बघून गेला बघा, ते येऊन तुमची फॅक्टरी बघून गेला बघा, तुम्ही कसं काय सोडता त्यांना, तुमचं सगळं ट्रेड सिक्रेट बघतील ते, तुमची टेक्नॉलॉजी बघतील ते, तुमचं काम काय चाललंय कसं चाललंय बघतील ते. मी त्यांना उत्तर द्यायचो नाही, पण मनात माझं उत्तर तयार असायचं, माझी फॅक्टरी इथं चालली, तिथं काय बघणार आहेत ते येऊन, तिथं काय बघायचं ते बघू दे त्यांना. कॉपी करणाऱ्या माणसाला कधी ओरिजिनल मार्क थोरापेक्षा जास्त मार्क पडतात काय? अक्षर चांगला असेल तर 5 मार्क जास्त पडतील, तो भाग वेगळा. कॉपी करून कधी कोणी मोठा होत नसतं. मोठा हे आतून पाहिजे. कुणीही माझ्याशी उद्या कॉम्पिट करतो म्हटलं तर शक्य आहे का त्याला? म्हणजे माझ्याशी म्हणजे तुमच्याशी. सचिन तेंडुलकरला मी जर म्हणलं की सर तुझी बॅट मला दे, त्याला काय वाटेल का माझी कॉम्पिटिशन आहे म्हणून? नाही. ज्याचं त्याचं क्षेत्र असतं, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही लोकांना कॉम्पिटिशन असतात, तुम्हाला कॉम्पिटिशन नसते. लक्षात आलं का मी काय म्हणतो? त्यामुळे तुमच्या एरियामध्ये, तुमच्या विषयामध्ये, तुमच्या प्रोडक्टमध्ये, तुमच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही मास्टर पाहिजे आणि तुम्हाला ज्याची आवड आहे त्या लाईनमध्ये तुम्ही राहा. ऑटोमॅटिकली तुमची क्वालिटी इम्प्रूव्ह होत राहील. तुम्ही त्याप्रमाणे लक्ष द्या. तुम्हाला माहितीये का, एशियन पेंटचा जो मालक आहे तो काय म्हणाला होता? आय ईट स्लीप ड्रिंक पेंट्स. एशियन पेंट्स बनवते, तुम्हाला माहिती आहे. तर त्याचा मालक जो चोक्सी आहे तो काय म्हणतो? आय ईट स्लीप ड्रिंक पेंट्स. म्हणजे मी खातो पितो झोपतो काय? पेंट्स. स्वप्नातही पेंट्स बघतो, दिवसाही पेंट्सच बघतो. अशा प्रकारची अलाइनमेंट, अशा प्रकारची कमिटमेंट, अशा प्रकारचं मॅरेज जर तुमचं तुमच्या प्रोडक्टशी तुमच्या कंपनीशी झालं, दुसरा माणूस काय कॉम्पिट करणार हो तुम्हाला? ऑटोमॅटिकली तुम्ही सगळ्यांच्या पुढे राहणार. दॅट इज द वे टू डू इट. त्यामुळे हे मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे आपल्याला टीम्स आणि सिस्टीम्स बांधणं फार गरजेचं आहे. पण आता सांगायचा उद्देश असा की स्ट्रॅटेजी ही ठरवावी लागते आपल्याला, की कुठल्या पद्धतीने लोकांकडनं कामं करून घ्यायची. नामदामदंड भेद आपल्यामध्ये 4 प्रकार आहेतच. तर त्या हिशोबाने लोकांकडनं कामं करून घेणे हा भाग आपण याच्यामध्ये करू शकतो. हँग झालं का? पुढची स्लाइड येत नाही. स्लाइड पुढची येत नाही. पुढे गेले सर. पुढे हा खाली 13 नंबर हा डिस्प्ले करा. मगाशी हे बघितली ती त्याची थोडी डिटेलिंग आहे याच्यामध्ये. डुईंग इट युअर सेल्फ. स्वतः जर कामं करायची म्हणली, गेटिंग थिंग्स डन, गेटिंग टास्क डन. स्वतः करायची म्हणलं तर काय करायला पाहिजे? प्लॅनिंग पाहिजे, प्रायोरिटायझिंग पाहिजे, शेड्युलिंग पाहिजे आणि एक्झिक्युटिंग पाहिजे. म्हणजे काय? मराठीत सांगतो. आपण जेव्हा स्वतः कामं करतो तेव्हा प्लॅनिंग करायला पाहिजे. पहिली गोष्ट. एक प्रश्न विचारतो, उत्तर देऊ नका, पण तरी प्रश्न विचारतो. महिन्याभराचं प्लॅनिंग आपल्याकडे तयार असतं का? लेखी उत्तर नाही असं असण्याची शक्यता आहे. म्हणून मी हात वर करा खाली करा काही म्हणत नाही. पण मला माहिती आहे की कागदावरती आपण प्लॅनिंग करत नाही. कामांची यादी कागदावरती एका ठिकाणी आपण करतो का? कंसात करत नाही. प्लॅनिंग आपण म्हणतो, शब्द वापरतो, नियोजन म्हणतो, पण बऱ्याच वेळा करत नाही. माझं एक म्हणणं सांगतो या निमित्ताने.
की कंपनी पहिल्यांदा चालायला पाहिजे. कुठं चालायला पाहिजे तर कागदावर चालायला पाहिजे. तुम्ही आम्ही जो वेळ मोकळा करून घ्यायचं म्हणतोय त्या वेळेतनं काय व्हायला पाहिजे, त्या वेळेतनं आपण आपल्यासाठी वेळ काढून आपण प्लॅनिंगला बसायला पाहिजे. आपल्या प्रत्येकासाठी आपल्या ऑफिसमध्ये, ऑफिस आपलं घरात का असेना, आपल्या घरात का असेना, एक टेबल आपलं ऑफिस म्हणून आहे का, नंबर 1 असायला पाहिजे. नंबर 2, ऑफिस म्हटल्यानंतर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या टेबलवरती व्यवस्थित मांडणी करून ठेवलेल्या आहेत का, नसतील तर ठेवल्या पाहिजे. नंबर 3, मगाशी म्हटल्याप्रमाणे महिन्याचं प्लॅनिंग पूर्ण तयार पाहिजे. माझ्या कामाची लिस्ट समोर तयार पाहिजे आणि त्या लिस्ट प्रमाणे आपण ती कामं परत निवडायला पाहिजे. निवडायला पाहिजे, चिवडायला नाही पाहिजे, निवडायला पाहिजे. कशी निवडायची कामं बघू आपण. पण सांगायचं कारण, परीक्षा किती मार्काची असते? परीक्षा सहसा किती मार्काची असते? 100. आपली सरासरी घेतली तर आपल्याला किती मार्क पडले आतापर्यंत? 60, 70, 80. खूप झालं. खरं का खोटं? काही जणांना 35 पण असतील. मला पण 40 होते एकदा, मला आठवत. 40वर विषय सुटला होता. इंजिनिअरिंगला गेलो, इकडे 12वीला मला 97 मार्क होते मॅथ्स मध्ये, आणि इंजिनिअरिंगला गेल्यानंतर पहिल्या सेमिस्टर मध्ये पहिला विषय मॅथ्सचा पहिला रिझल्ट बघितला 40 मार्क. 40 मार्काला पासिंग होतं. सांगायचा मुद्दा कुठे आहे? 60 ते 70 मार्क पडले तरी आपण त्याला फर्स्ट क्लास म्हणतो, आपण त्याला डिस्टिंक्शन म्हणतो. येस ऑर नो? पण 70 मार्क पडल्यानंतर सुद्धा आपण पेढे वाटतो. खरं का खोटं? वाटतो का नाही? मग असे आनंदी आपण 100 कामामधली 70 कामं झाली तरी उड्या मारायला पाहिजे. आपण मारतो का नाही? मारा ना उड्या. 10 पैकी 10 कामं होणार नाही तर हे लक्षात घ्या. 10 पैकी 10 कामं होणार नाहीत आणि 10ची तर यादी पण नाही केली. नुसतं डोक्यात भूम 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 काहीतरी चाललंय. हार्ड डिस्क नुसतीच भरलेली आहे. रॅम पण तिथं काहीतरी आतमध्ये गडबड व्हायला लागली आहे. पण प्रत्यक्ष लिस्ट समोर नाही, नियोजन नाही, निवड नाही, त्यातली कामं कुठली बाजूला काढली नाहीत, कुठली होण्यासारखी, कुठली न होण्यासारखी, कुठली अर्जंट आहेत, कुठली नाही आहेत, काही विचार गडबड. नुसती करायचं 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 करायचं, पळायचं 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 पळायचं, पळत सुटल्याने काही होणार नाही. त्यामुळं पहिल्यांदा कंपनी कुठं चालायला पाहिजे? कागदावर चालायला पाहिजे. मगाशी काही कंपन्यांचा उल्लेख संदीप सरांनी केला. कुठल्या कुठल्या कंपनीत मी होतो कन्सल्टिंगला वगैरे. त्यातली एक महत्वाची कंपनी सांगायची म्हणजे नट्स. आता नट्स मध्ये काय तुम्हाला माहिती आहे? स्वीट्स मिळतात, नमकीन मिळतं वगैरे वगैरे. तुम्हाला सांगतो तिथले बरेच लोक नंतर, मी गेल्यापासून नंतर काही दिवसांनी हातामध्ये नुसते झारे आणि पळ्या घेऊन हिंडायचे लोक, कारण सगळ्या वस्तू, खायच्या वस्तू, बनवायच्या गोष्टी. तर त्या कंपनीत नंतर बरेच लोक हातात कागद आणि वह्या पेन घेऊन फिरायला लागले. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की कंपनी पहिल्यांदा कागदावरती चालवली. मला एक गोष्ट सांगा, आपलं घर आपण जेव्हा बनवतो तर ते घर आपण बनवतो त्यावेळेला पहिल्यांदा घराचा आराखडा कशावर तयार असतो? कागदावर. आर्किटेक्ट पहिल्यांदा बिल्डिंग तुमची कुठं बांधतो? कागदावर. कागदावरती ती बिल्डिंग नसेल आणि सिमेंट मागवलं, वाळू मागवली, चुना मागवला, विटा मागवल्या, अशा मागवल्या, तशा मागवल्या, सगळ्या एकमेकावर एक चढवायला सुरू केलं. हा, लाव रे तू इकडून, लाव रे तू इकडून म्हणून लोक कामाला लावली. कुणी वेळ वाया घालवत नाहीये. 12-12 तास सगळेजण कामं करायले. पण ते उभं राहिल्यानंतर काय झालं ते बाहेरनं कळेच ना. आत कुठनं जायचं ते कळे ना, आत गेलं तर बाहेर कसं यायचं कळे ना. याला घर म्हणतो का आपण? अशा प्रकारे फॅक्टरीत कामं करून चालेल का? आपल्या बिझनेस मध्ये अशी कामं करून चालेल का? कंपनी पहिल्यांदा कागदावर चालायला पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा नियोजन पाहिजे, पहिल्यांदा आराखडा पाहिजे, प्लॅनिंग बद्दल एवढं बोललो तर बाकीच्या बद्दल किती बोलणार आहे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे हे इनडायरेक्टली सांगायला की इतकं सगळं आता बोलणार नाही. तिकडे घड्याळाकडे लक्ष मारे. त्यामुळं या पद्धतीने आपण जर करत राहिलो, आपण करताना गोष्टी, तर त्या होणार आहेत. आणि इतरांनी करताना पण त्यांना मगाशी म्हटलं की डेलिगेटिंग, डायरेक्टिंग आणि डेव्हलपिंग, त्या लोकांना तयार करून त्यांच्या हातात कामं आपण द्यायची आहेत आणि मग ती कामं ते करू शकतील.
त्यांना डायरेक्ट आपण करण्याची गरज आहे, त्यांना आपण कामं जबाबदारी आणखी अधिकार देण्याची गरज आहे आणि त्यांना आपण तयार करायची आपलीच जबाबदारी. त्यामुळे त्यांच्याकडनं करून घेताना हे पथ्य आहे, स्वतः आपण करताना हे पथ्य आहे, हे लक्षात घ्या. डेलिगेशन करताना काय करायला पाहिजे, पहिल्यांदा समोर काम आलं की काय करायचं माहिती का तुम्हाला? माझ्या समोर एक काम आलंय समजा, पहिल्यांदा काय विचार करायचा की हे काम कोणाला देऊ शकतो, ह्याला देऊ शकतो का, ह्याला देऊ शकतो का, त्याला देऊ शकतो. मी स्वतः करू शकतो का? स्वतः तर करू शकत असणारच आहे आपण, त्याला काय पर्याय नाही आहे. पण ते लास्ट, माझा नंबर एकदम लास्ट यायला पाहिजे. शक्यतो ते काम कोणाला तरी देऊन त्याच्याकडनं करून घेणे आज न उद्या फायद्याचं. त्यामुळं आपली सिस्टीम आणि आपली टीम ही डेव्हलप करत राहणं हेच आपलं काम आहे. जसं लहान मूल होड्या तयार करतं आणि पाण्यात सोडतं, तसं माणसं घेणे, माणसं तयार करणे, माणसं पाण्यात सोडणे म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी सोडणे आणि आपण बाजूला पुन्हा होणे, हे आपलं काम आहे. पटलं? पटलं? पटलं असेल तर उद्यापासून चालू करा. आणि उद्यापासून चालू करा म्हणायचं कारण, आज रोग उद्या उद्या खरं तर म्हणायला पाहिजे. आजपासूनच चालू करा, आत्तापासूनच चालू करा. इथून घरी गेल्यानंतर रात्री झोपायचं नाही यार. ते काय भानगड आहे? ती भानगड नाही आहे. भानगडीतनं बाहेर यायची भानगड आहे. रात्री उद्याचा प्लॅन तयार केल्याशिवाय झोपायचं नाही. ऍग्रीड? कोण कोण करणार आहे? हा, हळूहळू हात वर करून जायचं. हात तरी जोरात वर करा. असं म्हणायचं, असं वाजवून घ्यायचं कारण तुम्हाला सांगतो मी. सांगतो ते काय प्रवचन नाही चाललेलं, व्याख्यान पण नाही चाललेलं. हे सगळं आपण जर आत्मसात करणार असलो तर याचा फायदा होणार आहे आणि याचा फायदा झाला तर तुम्हाला माझी आठवण आहे. नाहीतर इकडे काय ऐकलं तिकडे बाहेर जाईपर्यंत सगळं आजकालच्या हिंदी पिक्चर सारखं विसरलो, गाणी काय होती ते विसरलो, सगळं विसरलो. आपण वेळ घालवायला आलो नाहीये. वी आर नॉट हिअर टू वेस्ट अवर टाइम, वी आर इन्व्हेस्टिंग अवर टाइम. येस ऑर नो? We are here to invest our time. So remember, we are not here to waste anything, we are here to invest everything. Yes or no? So please invest your time and you will reap the benefits. Yes or no? So how do you delegate? Delegate म्हणजे दुसऱ्याकडनं कामं करून घेणे. आपल्या स्वप्नातील घर, ऑफिस, दुकान, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेज यांना द्या आकर्षक आणि मजबूत लुक. लक्ष्मी फर्निचर अँड एंटरप्राइजेस सोबत. टाटा म्हणजे विश्वास. टाटा प्रवेश मध्ये मिळतील वेदर प्रूफ, फायर रेझिस्टंट, टर्माइट रेझिस्टंट सोबत नाविन्यपूर्ण डिझाईन्सचे दरवाजे आणि खिडक्या, ज्याने मिळेल आपल्याला दिमागदार लुक. तसेच FRP डोअर, UPVC विंडो, अल्युमिनियम विंडो, GI विंडो, ACP लोअर्स, रस्टिक ACP, अल्युमिनियम सिस्टम विंडो, अल्युमिनियम वुडन रेलिंग, SS रेलिंग, इनविजिबल ग्रिल, फ्रेंच डोअर अशा असंख्य व्हरायटी मिळण्याचे एकमेव ठिकाण लक्ष्मी फर्निचर अँड एंटरप्राइजेस. आमचा पत्ता लक्ष्मी फर्निचर अँड एंटरप्राइजेस, 7 रेल्वे लाईन्स, रामलाल चौक, सोलापूर. नहीं, और 2 शॉप्स देखे थे हम लोगों ने, और फिर स्लिक में गए थे, तब उन्होंने जो दिखाया वो पसंद आ गया. काफ़ी सारे ऑप्शंस भी थे उनके पास, और ऐसे होता ना, कोई एक चीज़ पसंद आ गई तो पसंद आ गई, तो हमको ये अच्छा लगा, इसके लिए चूज़ किया. सर्विस तो काफ़ी अच्छी थी, यानी जब भी हम लोग कॉल करते तो इमीडिएट रिस्पॉन्स तो रहता था उनका, और वेरी सॉफ्ट स्पोकन पीपल. अच्छा एक्सपीरियंस रहा उनके साथ.
2-3 जगह गया था तो मुझे सब में अच्छा स्लीक का लगा है। बहुत ही अच्छी सर्विस थी और ये प्रोडक्ट भी बहुत अच्छा है। आई एम वेरी मच हैप्पी अबाउट द सर्विस एंड अदर। डेलिकेट नव्हे, डेलिकेट पण इट्स अ डेलिकेट प्रोसेस, पण डेलिगेशन म्हणजे दुसऱ्याकडनं कामं करून घेणे। त्यासाठी काय करायला पाहिजे, चूज द टास्क, एक काम शोधा पहिल्यांदा, मग काय करा, एक माणूस शोधा। मगाशीच सांगितलं, एक काम दिसलं की एक माणूस शोधायचा आणि त्या पद्धतीने लगेच त्याला क्लिअर ऑब्जेक्टिव्ह आणि प्लॅन द्यायचा, ते इम्प्लिमेंट कसं करायचं त्याच्याकडनं करून घ्यायचं, त्याच्यावर लक्ष ठेवायचं म्हणजे मॉनिटरिंग करायचं आणि मग रिव्ह्यू करायचा पुन्हा आणि मग पुन्हा त्यात सुधारणा करायची आणि या चक्रात फिरत राहायचं। ओके, सो दॅट इज व्हॉट हॅज टू बी डन इफ यू आर गोइंग टू डेलिगेट। आणि तुम्ही स्वतः जेव्हा कामं करत असता तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही तुमचं टाइम मॅनेजमेंट करायला पाहिजे। आता आपण जेव्हा कामं करतो तेव्हा आपला प्रॉब्लेम काय होतो, आपले हात पाय असे सगळीकडनं ओढतात। आपल्याला हे पण पाहिजे असतं, ते पण पाहिजे असतं, आपल्याला एकीकडे करिअर करायचं असतं, आपल्याकडे शिकायचं असतं, आपल्याकडे फॅमिली इश्यू असतात, आपल्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम असतात आणि या सगळ्या फ्रंटवरती आपण लढत असतो। हे सर या सगळ्या फ्रंटवरती आपण लढत असताना आपण नक्की काय करायला पाहिजे हे आपण याच्यातनं बघणार आहोत। त्यामुळे हे एवढे अनेक गोल आपल्याला ठेवले असताना, आपण आपल्याकडे अनेक फ्रंटवरती आपण लढत असताना, दरवर्षी आपण परीक्षेला देत बसलो असताना कमीत कमी 4 ते 5 विषय आपल्याला असायचे, बरोबर आहे की? म्हणजे एका वेळेला 4-5 विषयांची परीक्षा आपण देत असतो। तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण आपण एक वेळेला अनेक फ्रंटवरती लढत असतो, पण काम मात्र एका वेळेला एकच करू शकत असतो। जसं आपण प्लेटमध्ये सगळं घेतलंय, रिसेप्शनला गेलोय, प्लेटमध्ये भरून घेतलंय, पण एका वेळेला आपण एकच घास खाऊ शकतो, यस ऑर नो? एका वेळेला आपण एकच घास खातो का नाही? तसं एवढे सगळे तुमचे गोल असले तरी याच्यातलं काहीतरी खालीवर करायला पाहिजे का नको? काहीतरी प्रायोरिटी ठरवायला पाहिजे का नको? आता काय करू मग काय करू ठरवायला पाहिजे का नको? ते न ठरवल्यामुळं घोळ गुंता गडबड होतो आणि मग ताण वाढतो आणि काम तर होत नाही आणि ताण मात्र वाढत जातो। येस ऑर नो? अग्रीड? सो प्लीज रिमेंबर दिस। समोर कोणी येतील ती माणसं, आज मला आलेलं मेल, आज मला आलेले फोन, आज माझ्याकडे आलेले पाहुणे, आज माझ्याकडे आलेले कस्टमर, अरे ते सगळे आले तुमच्याकडे त्यांच्या कामासाठी। सकाळी चहा आला घरनं की चहा हातात घेतला आणि दारातनं टप्पकन पेपर पडला की चहा ठेवायचा आणि पेपर घ्यायचा, करतो ना आपण? आता चहा गार होणार असतो, पेपर काही गरम होणार नसतो, तरी पण चहा टाकून आपण पेपर घेतो। मी लोकांना विचारतो, एकदा तरी पेपर मध्ये नाव आलंय का? कशाला माहिती त्याच्या मागे? आजचा न्यूजपेपर आजचा न्यूजपेपर उद्या वाचला, जगात काय फरक पडणार आहे? आला नाही समजा ना, शांतपणे चहा घ्या ना। हा शांतपणा आणि प्रसन्नपणा आपण जोपर्यंत आपल्यामध्ये आणत नाही आणि बाणत नाही तोपर्यंत आपण नाचत राहणार आणि मग पुन्हा म्हणणार घुंगरू की तारा बजताही राहणार। कोण नाचवलं तुला? तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार ना। तुला नाचवणाराही तूच आहे, तुला छळणाराही तूच आहे। दिसतात तुला हे ते नावं घेतो तू यांची त्यांची, खरं तुला छळणारा तूच आहे। येस ऑर नो? त्यामुळे लक्षात घ्या, हे असे आपण हात कमी पडल्यासारखं पायाने पण काहीतरी काम करतो। तो ऑर्केस्ट्रा वाला वाजवतो ना, पायाने पण ड्रम वाजवतो, बघितलं असेल? हाताने जर वाजवतोच, हे ड्रम वाजवतो, तिकडचे वाजवतो, पुन्हा पायाने काहीतरी वाजवतो। नाचा मग। नाचवणारा कोण आहे? नाचणारा कोण आहे? मीच आहे। आणि नावं ठेवायची दुसऱ्याला। अग्री?
त्यामुळे यातनं बाहेर लवकर येण्याची गरज आहे. हे एका हातात पेन आहे, एका हातात डायरी आहे, एका हातात घड्याळ आहे, एका हातामध्ये मोबाईल आहे. मोबाईल हे तर माझं सर्वस्व आहे. एक दिवशी मी कॉलेजला जाताना बघितलं फोन घरी राहिला म्हणून. एकदम गाडी थांबली की थांबल्यानंतर मी पुन्हा हात लावला, ठकठक ऐकू आली. म्हटलं हार्ट आहे ना, चला म्हटलं मोबाईल आहे ना का घरी, गेलो कॉलेजला. काही नाही फरक पडला, काही फरक पडणार नाही. एक दिवस मोबाईलला सुट्टी देऊन बघायला पाहिजे आपण. एनिवे, तर हे मल्टीटास्किंगचा प्रश्न एक काल कोणीतरी विचारला होता मला. मल्टीटास्किंग करावं का, की जेणेकरून एका वेळेला 4 कामं करावीत का? तर ह्याचं फॅड आणि फॅशन काही वर्षापूर्वी आली होती आणि मल्टीटास्किंग करावं म्हणजे टाइम मॅनेजमेंट होईल अशी शक्कल लढवली होती, अशी थेअरी कोणीतरी मांडली होती, जी आता रॉंग म्हणून प्रूव्ह झालेली आहे. मल्टीटास्किंग केल्याने प्रत्येक काम अर्धवट होतं, प्रत्येक कामाची क्वालिटी बिघडते. एका वेळेला तुम्ही 4 कामं करायला जाता त्यावेळेला त्या 4 कामांची क्वालिटी बिघडते, हे सिद्ध झालंय. त्यामुळे मल्टीटास्किंग करणे त्याला सोल्युशन नाही आहे. त्यामुळे एकामागून एक कामं करणे हेच त्याला सोल्युशन. मग एकामागून एक करायची म्हटल्यानंतर 1 पीस फ्लो, यार सर म्हणत होते सकाळी, 1 पीस फ्लो. एका वेळेला एकच गोष्ट. जसं मगाशी मी सांगितलं, ताटामध्ये बरेच पदार्थ घेतलेत तुम्ही, पण एका वेळेला एकच पदार्थ, एकच घास एवढा पूर्णच तुम्ही तोंडात घालता. हे सर ताट संपतं, पण हळूहळू. ही सिस्टीम, हेच टेक्निक आपण आपल्या कामांच्या बाबतीत वापरायला पाहिजे. अग्रीड? फारसं काही कळलं नसेल, नाही होत. मी सांग, 5 वार असतात वर्किंगचे, आपण म्हणतो वीक डेज म्हणतो आपण, सोमवार ते फ्रायडे. आणि त्या दिवसाची सगळी कामं दाखवलं आपण. त्यांनी एक भिंत तयार केली आणि ते कामांची यादी एक एक काम एका कागदावर लिहायचं. आणि मग ते कधी करायचं? मग समजा इथे 5 वार आपण लिहिले, त्या 5 वारी तुम्ही लिहा नाही, कुठल्या दिवशी हे काम करणार, कुठल्या दिवशी हे काम करणार, कुठल्या दिवशी हे काम करणार, डिस्ट्रीब्यूट करा. थोडक्यामध्ये काय सांगायचं आहे तर टाइम टेबल तयार करायला. आणि डोनाल्ड ट्रम्प नाव ऐकलंय, अमेरिकेचा प्रेसिडेंट, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की तुम्ही जेव्हा टाइम टेबल तुमचं तयार करता, त्या टाइम टेबल मध्ये काही रिकाम्या जागा सोडा. टाइम टेबल गच्च करायचं नाहीये. माझं उद्याचं दिवसाचं टाइम टेबल, समजा मी 8 तास काम करणार आहे, 8 तासाच्या कामामध्ये 8 तासाचं माझं टाइम टेबल, कामं जी मी लिहिली आहे त्या कामाचा मी अंदाज घ्यायचा, याला किती वेळ लागणार, याला किती वेळ लागणार, याला किती वेळ लागणार. आणि त्या प्रत्येक कामाला लागणारा वेळ जो मी काही धरतो, समजा 1 तास मला लागणार असं लक्षात आलं, तर मी त्या कामाला 1.5 तास सोडायचा. 2 तास लागणार वाटलं तर त्याला 3 तास सोडायचे. म्हणजे मध्ये मध्ये थोडे वाईट जागा सोडायच्या. काही कारणाने, काही परिस्थितीने, दुसऱ्यामुळे कामं व्हायला उशीर लागू शकतो. त्याला जागा सोडली तर ते टाइम टेबल तुमचं ठीक होणार. या हिशोबाने आपण प्लॅनिंग करायला पाहिजे, हे थोडक्यात सांगितलंय. आणि 1 टास्क ॲट ए टाइम. तुमचं अटेन्शन स्पॅन त्यांनी सांगितलं फक्त 8 सेकंद असतो. 8 सेकंद तुमचं लक्ष कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं. 8 सेकंदात ते लक्ष भरकट. आणि एकदा एक कामाला तुम्ही बसल्यानंतर तुम्ही ते काम 25 मिनिटं सलग करू शकता, फोकस ठेवून करू शकता. 25 मिनिटांनंतर 5 मिनिटाचा ब्रेक तुम्ही घ्यायची गरज आहे. आणि तो ब्रेक घ्यायचा म्हणजे लिटरली जागेवर नोटायचं, थोडी चक्कर मारून एकदा पुन्हा बसायचं आणि मग पुन्हा अर्धा तास फोकस. त्याला पोमोडोरो टेक्निक म्हणतात, पोमोडोरो टेक्निक म्हणतात टाइम मॅनेजमेंट मधलं. पण त्या नावाची घेणं नाही आपल्याला. थोडक्यात तुम्हाला सांगतो, अर्धा तास सलग काम करायचं एखादं, 5 मिनिटं ब्रेक घ्यायचं, पुन्हा अर्धा तास सलग काम करा, पुन्हा 5 मिनिटं ब्रेक घ्या. म्हणजे आपला स्ट्रेस रिलीफ होत होत आपला फोकस पूर्ण असताना आपलं काम होणं सगळ्यात महत्वाचं आहे या हिशोबाने. तर आता ह्याच्यातून आपल्याला प्रायोरिटीज ठरवायचे आहेत. इथे काय सांगितलंय, अर्जंट आणि इम्पॉर्टंट. जे काम इम्पॉर्टंट आहे आणि जे अर्जंट पण आहे ते म्हणजे हे, डू इट नाव. द वर्क, द टास्क, the job which is important also and urgent also, do it now. Supposing it is not urgent, it is important but it is not urgent, then schedule it.
उद्या करू, परवा करू. ते गाणं ऐकलंय की नाही, आज नहीं दिल कल देंगे भाई ऐसी भी क्या जल्दी है. लोकांना मी म्हणत असतो, आज नाही दिल नाही बिल कल देंगे भाई ऐसी भी क्या जल्दी है. जिथं तुम्ही शेड्यूल करू शकता तिथं शेड्यूल करा. सगळी कामं आजच करतो म्हणून बसू नका. सगळी कामं अर्जंट नसतात, सगळी कामं इम्पॉर्टंट नसतात. जी इम्पॉर्टंट नाही आहे त्याचं काय करायचं सांगतो. विच आर नॉट इम्पॉर्टंट डेलिगेट टू अदर पर्सन. तुम्ही स्वतः करू नका, ते तुम्ही स्वतः करू नका. जे इम्पॉर्टंट नाही आहे ना ते स्वतः करू नका. पत्र लिहायचं काम इम्पॉर्टंट आहे. पत्र पोस्टात टाकायचं काम हल्ली कोणी टाकत नाही, पण गोदाम म्हणून सांगायला. पत्र लिहायचं काम इम्पॉर्टंट आहे, तुम्ही स्वतः करा. पत्र पोस्टात टाकायचं काम आहे इम्पॉर्टंट आहे का, दुसऱ्याला सांगा टाकायला, स्वतः टाकू नका. एक सांगायची पद्धत म्हणून सांगतो, काय आपण करावं आणि काय दुसऱ्याला सांगावं, शक्यतो दुसऱ्याकडनं करून घ्यावं. हा सगळ्यात मोठा टाइम मॅनेजमेंट, हे सगळ्यात मोठं शॉर्टकट. हे समो. आणि जे अर्जंट पण नाही, जे इम्पॉर्टंट पण नाही, ते म्हणजे हे म्हणजे अर्जंट इम्पॉर्टंट पण नाही, अर्जंट पण नाही. अरे मग द्या ना सोडून द्या ना. मी इथे इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवायला होतो, त्यावेळेला फर्स्ट इयरच्या मुलांना मीटिंग घेऊन सांगायचो ऑप्शन टाका सिलेबस मधला. आमच्या सरांना सांगायचो ऑप्शन टाका. 12 चॅप्टर आहेत समजा, 20 चॅप्टर आहेत समजा, 20 मध्ये 4 ऑप्शन टाका, 16 नीट करा. 20च्या 20 नीट करायला जातो, एकही नीट होत नाही, पास व्हायची मारामार होते. नको ना, झेपते तेवढं घ्या ना. वजन उचलताना आपण काळजी करू की नाही, की मी उचलू शकतो की नाही, कंबरला मोडणार की नाही. वजन जास्ती उचललं तर, वजन जास्ती उचललं तर कंबर मोडते की नाही, माहिती की नाही. मग कामाचं लोड अननेसरी जास्त घेऊन काय शहाणपण आहे. जेवढं मी उद्या करू शकतोय तेवढंच घ्यायचंय. जे अर्जंट आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते मी करणार आहे. जे अर्जंटही नाही, जे इम्पॉर्टंट आहे नाही ते सोडूनच देणार आहे. जे इम्पॉर्टंट नाही ते दुसऱ्याला करायला सांगणार आहे. आणि जे अर्जंट नाही ते शेड्यूल करणार आहे. उद्या करू, परवा करू, तेरवा करू. असं करून तुमच्या महिन्याभराचा प्लॅन, कमीत कमी महिन्याभराचा प्लॅन, जाऊ दे महिना, आठवड्याचा प्लॅन तरी करा. जाऊ दे आठवडा, आज रात्री झोपायचं म्हणून सांगितलं, आज रात्री झोपताना उद्याचा प्लॅन तरी करा. कागदावरती लिहा. सकाळी काय करणार, दुपारी काय करणार. ते पिक्चर असतात ना 6, 9, 9, 12, 3, 6 असे त्याच्यावरती झोन टाका तुम्ही. आणि सकाळी काय करणार आहे ते लिहून ठेवा, दुपारी काय करायचं ते लिहून ठेवा, संध्याकाळी काय करायचं लिहून ठेवा, रात्री काय करायचं ते लिहून ठेवा, आणि मागच्या बाजूला काय काय करायचं नाही ते पण लिहून ठेवा. So this is the matrix that can help you in deciding the priorities and importance of your work. आता काही सोपे प्रश्न आहेत, पुढच्या स्लाइड जरा फास्ट घेतो. फक्त प्रश्न आहेत, मनात उत्तर तयार ठेवा, सांगायची गरज नाही आहे, फक्त मी विचारणार आहे. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय मला सांगा. डुईंग थिंग्स फास्टर और बेटर. फास्टर और बेटर. एक उत्तर येईपर्यंत मी थांबणार. हे कळलं तर बस झालं. आतापर्यंत काय वाटत होतं, टाइम मॅनेजमेंट म्हणजे फास्ट करायला पाहिजे. कोण सांगितलंय? फास्ट म्हणजे क्विक करता आलं तर हरकत नाही, पण क्वालिटी बिघडून जाणार आहे का? काम बेटर व्हायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. पदार्थ करायला लागलो, पटपट केला, पटपट दिला, पटपट खा म्हटलं, अरे खाणाऱ्याचं काम किती आवड करताय. इम्पॉर्टंट काय आहे? बेटर, नॉट फास्टर. चहा 2 मिनिटात करून दिला, पिवत नाही, त्याचं काय करायचं? पुढचा प्रश्न. टाइम मॅनेजमेंट म्हणजे ड्रायव्हिंग युअर व्हेकल्स फास्टर और सेफर. आम्ही इथून कॅब करून पुण्याला गेलो, मिसेसला माहिती आहे, मी ड्रायव्हरला सांगतो, तुला लोकेशन दिलंय का रे बाबा कुठं जायचंय ते? माझ्या घराचं लोकेशन दिलंय ना तुला? हा. तुझी कॅब आहे का ऍम्ब्युलन्स आहे विचार तुम्ही जरा. तुझी कॅब आहे का ऍम्ब्युलन्स आहे? सर कॅब आहे. मग माझ्या घरी सोड, हॉस्पिटलमध्ये नाही.
त्याला स्पेशल इफेक्ट्स म्हणतात. जरा बरं बोलायला की कुठतरी गडबड होती. मी त्याला विचारतो तुझी कॅब आहे का ऍम्ब्युलन्स आहे? तो म्हणतो कॅब आहे. मग त्याला म्हणतो की मला माझ्या सुखरूप माझ्या घरी सोड. 6 वाजता सोड नाही, 7 वाजता सोडलं तर हरकत नाही, मला माझ्या घरी सुखरूप सोड. आणि मी सगळ्यांना सांगतो, मुलांनाही सांगतो, किती वाजता पोहोचायचं हे ठरवायचं नाही. ऐका, टाइम मॅनेजमेंट ऐका. किती वाजता पोहोचायचं हे ठरवायचं नाही. ठरवत असाल तर सोडून द्या. हा, तुम्हाला पोहोचायचं असेल 10 वाजता आणि तुम्हाला माहिती की 3 तास प्रवास आहे, तर 10 वाजा 3 म्हणजे 7. साधं गणित आहे. 7च्या ऐवजी तुम्ही 6ला निघा, पण 10ला पोहोचायचं असं ठरवायचं. निघायचं किती वाजता ते ठरवा. येस ऑर नो? दॅट इज टाइम मॅनेजमेंट. So not driving your vehicle faster, driving it safer. गडबड झाली गाडी चालवण्यामध्ये, काही कारणाने गाडी स्लिप झाली, पडला की 6 महिने पायावर सचिन कुलकर्णींना फोन आलेत का? क्या सोचकर आए थे? टाइम मॅनेजमेंट म्हणजे डुईंग 100 थिंग्स इन अ डे. नो असं उत्तर आलं की कळलं की टाइम मॅनेजमेंट म्हणजे हे नव्हे. 10 कामं नीट करणे, नीट गडबडीत 10 गोष्टी करून काही होत नाही. 10 कामं नीट झाली तर. मगाशी तिने काय केलं? पार्टी केली, स्वतः आईस्क्रीम आणलं, स्वतः खाल्लं. तुम्हाला कोण नको म्हणताय? सेलिब्रेट. टाइम मॅनेजमेंट मधला तो एक भाग आहे. आपण सेलिब्रेट करायचं, खुश व्हायचं. अरे 10तली 7 कामं झाली, तुम्हाला 100 पैकी 70 मार्क पडले तर पेढे वाटत होता का नव्हता? वाटत होता का नाही? मग आता 10तली 7 कामं झाली की पेढे वाटा, निदान स्वतः तरी खावा. वर्क लाईफ बॅलन्स. काम करताना कंपनीचं घरातले प्रश्न डोक्यात, घरी आल्यानंतर कंपनीची कामं डोक्यात. घरी आल्यावर घरचं, कंपनीत गेल्यावर कंपनीचं. आम्ही कॉलेजमध्ये शिकवताना आमचे मॅनेजमेंटचे पण काही इश्यू चालायचे. पगारावरनं, इन्क्रिमेंटवरनं, अमुक तमुक, 4th पे 5th पे वगैरे काहीतरी इश्यू असायचे. वर्गात गेल्यानंतर ते सगळे विषय बाहेर. मग मुलं आहे, आपण आणि विषय. त्यावेळेस डोक्यामध्ये मॅनेजमेंटचं आपलं काय चालू आहे, पगार किती मिळतोय, कमी दिलाय का, अमुक केलाय का, तमुक केलाय का. नाही. 1 थिंग ॲट अ टाइम. पूर्ण फोकस पद्धतीने कामं करा. फोकस नसला, काम बिघडलं म्हणून समजा. फोकस ठेवणं सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्सचा अर्थ असा आहे, 8 तास कंपनीचं काम करा, खचून काम करा, टाइम मॅनेजमेंट पद्धतीने करा. आणि ते काम झाल्यानंतर घरी आल्यानंतर घरची कामं, घरी लक्ष घाला पूर्णपणे. त्यावेळेला कंपनीतला विचार करू नका, काळजी करू नका. काळजी केल्याने काही होत नाही. नहीं, और 2 शॉप्स देखे थे हम लोगों ने, और फिर स्लिक में गए थे, तब उन्होंने जो दिखाया वो पसंद आ गया. काफ़ी सारे ऑप्शंस भी थे उनके पास, और ऐसे होता ना, कोई एक चीज़ पसंद आ गई तो पसंद आ गई, तो हमको ये अच्छा लगा, इसके लिए चूज़ किया. सर्विस तो काफ़ी अच्छी थी, यानी जब भी हम लोग कॉल करते तो इमीडिएट रिस्पॉन्स तो रहता था उनका, और वेरी सॉफ्ट स्पोकन पीपल.
अच्छा एक्सपीरियंस रहा उनके साथ। दो तीन जगह गया था तो मुझे सब में अच्छा स्लीक का लगा है। बहुत ही अच्छी सर्विस थी और ये प्रोडक्ट भी बहुत अच्छा है। आई एम वेरी मच हैप्पी अबाउट द सर्विस एंड अदर। आपल्या स्वप्नातील घर, ऑफिस, दुकान, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेज यांना द्या आकर्षक आणि मजबूत लुक। लक्ष्मी फर्निचर अँड एंटरप्राइजेस सोबत टाटा म्हणजे विश्वास। टाटा प्रवेश मध्ये मिळतील वेदर प्रूफ, फायर रेजिस्टंट, टर्माइट रेजिस्टंट सोबत नाविन्यपूर्ण डिझाईन्सचे दरवाजे आणि खिडक्या, ज्याने मिळेल आपल्याला दिमागदार लुक। तसेच FRP डोअर, UPVC विंडो, ॲल्युमिनियम विंडो, GI विंडो, ACP लोअर्स, रस्टिक ACP, ॲल्युमिनियम सिस्टम विंडो, ॲल्युमिनियम वुडन रेलिंग, SS रेलिंग, इनविजिबल ग्रिल, फ्रेंच डोअर अशा असंख्य व्हरायटी मिळण्याचे एकमेव ठिकाण लक्ष्मी फर्निचर अँड एंटरप्राइजेस। आमचा पत्ता लक्ष्मी फर्निचर अँड एंटरप्राइजेस, 7 रेल्वे लाईन्स, रामलाल चौक, सोलापूर। काळजी करून काही होत नसतं, काळजी घेतल्याने काहीतरी होईल। काळजी करून काही होत नाही, फक्त हार्ड डिस्क ऑक्युपाय होते, टेन्शन येतं, स्ट्रेस येतं, पुढचं काम बिघडतं, बाकी काही होत नाही आणि काहीतरी इकडे तिकडे दुखतं, ते वेगळा भाग। कुठेही काही दुखू द्यायचं नाही, लक्षात ठेवा। हिंदी पिक्चर मध्ये बरीच गाणी आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच गाण्यांनी आपल्याला टाइम मॅनेजमेंट शिकवलंय, सांगितलंय। लग जा गले हे गाणं ऐकलं असेल तुम्ही। फिर ये हसी रात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो। हे सगळं काय आहे? टाइम मॅनेजमेंटचं महात्म्य आहे। आणि मला प्रश्न विचारायचा होता की मॅनेजिंग टाइम म्हणजे काय? मॅनेजिंग द टाइम और मॅनेजिंग आवरसेल्फ। एक उदाहरण विचारतो मी। सकाळी 6ला उद्या ट्रेन सुटणार आहे आमची, उद्या सकाळी 6ला आमची ट्रेन सुटणार आहे। आता टाइम मॅनेजमेंट करायचं म्हणजे ट्रेन मॅनेजमेंट करायचं का मला मॅनेजमेंट करायचं? ट्रेन माझ्या सांगण्याने थांबणार आहे का? नाही। मग मी काय करायला पाहिजे? मला सकाळी उठवायला पाहिजे, मला काय असेल ते माझं करायला पाहिजे आणि मला उचलून गाडीत नेऊन टाकायला पाहिजे 6च्या आत। दॅट इज टाइम मॅनेजमेंट। म्हणजे मॅनेज कुणाला केलं मी? आता हे कळलं का की टाइम मॅनेजमेंट म्हणजे टाइमला मॅनेज करायचं नाही, मलाच मॅनेज करायचं। वाहतं पाणी आहे टाइम म्हणजे काय? वाहतं पाणी आहे, हाताने आपण पकडायचंय, त्याचं काय करायचं ते आपण ठरवायचंय, त्याला मॅनेज नाही करायचं, ते थांबणार नाहीये, ते कोणाचं ऐकणार नाहीये। येस ऑर नो? त्यामुळं टाइम मॅनेजमेंट इज सेल्फ मॅनेजमेंट, हे फक्त लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्यायचं? टाइम मॅनेजमेंट इज सेल्फ मॅनेजमेंट। तुमच्यापैकी कुणाला 24 तासापैकी कमी तास मिळाले असं काय झालंय का टाइम मध्ये दिवसात? त्यामुळे देवाने काय केलंय? देवाने काय केलंय? गॉड हॅज बीन 100% सोशलिस्ट। देवाने प्रत्येकाला 24 तास दिलेत। येस ऑर नो? ही दया आहे की नाही देवाची? मोदींना पण 24 तासच दिलेत। येस ऑर नो? 24 तासात ते देश चालवतात आणि आम्हाला प्रॉब्लेम येतो। काहीतरी चुकत असलं पाहिजे ना आमचं। टाइम कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड। पैसे कसं आहे? पैशाची मॅनेजमेंट वेगळी, मार्केटची मॅनेजमेंट वेगळी, प्रोडक्शनची मॅनेजमेंट वेगळी, इन्व्हेंटरीची मॅनेजमेंट वेगळी। त्या सगळ्या गोष्टी आणता येतात, ठेवता येतात, देता येतात, वाटता येतात। टाइमचं काय? टाइम कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड। सो टाइम कॅनॉट बी मॅनेज्ड। सो टाइम मॅनेजमेंट इज नॉट अबाउट मॅनेजिंग टाइम, टाइम मॅनेजमेंट इज मॅनेजिंग yourself. Yes or no? Yes.
द मोस्ट एसेन्शियल रिसोर्सेस म्हणजे संसाधन म्हणजे काय, हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. पान घेतलंय, पानात सगळं वाढलंय, दाणे दाणे पे नाम म्हणतो ना आपण, माझी भाषा ऐकून घ्या. दाणे दाणे पे नाम होता है, दाणे दाणे पे टाइम भी होता है. पान वाढलंय, पान तयार आहे, बसलोय आणि बेल वाजली, दार उडायला उठायला लागेल ना. मग काय झालं, जेवणार तेच आहे, सगळं पानात वाढलंय, ते सगळं मीच खाणार आहे, ते सगळ्या दाण्यांवर माझं नाव आहे, पण खाल्लं केव्हा, 10 मिनिटांनी. का, बेल वाजवून कोणीतरी आलं, म्हणजे टाइम, त्याच्यावरती टाइम होता का नव्हता, येस ऑर नो. त्यामुळे दाण्या दाण्यावरती टाइम पण असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे द मोस्ट एसेन्शियल रिसोर्स म्हणजे कुठलीही गोष्ट करायला बाकी सगळं माझ्याकडे आहे, पैसा आहे, अमुक आहे, तमुक आहे, एनर्जी आहे, उत्साह आहे, इच्छा आहे, सगळं आहे, काय नाहीये, टाइम नाही. त्याच्यावर मग टाइम इज मनी हे सगळ्यांनी ऐकलं असेल, टाइम इज हनी हे कोणी ऐकलं नसेल, कारण कोणी बोलायचं डेअरिंग केलं नसेल. मी करतो, आणि हनीचा अर्थ पण मी सांगतो. हनीचा अर्थ मी इथं दोन्ही अर्थाने घ्यायला हरकत नाही, कौटुंबिक सुख म्हणायला पण हरकत नाही, आणि एकूण सौख्य, मनाची शांती, समाधान, सौख्य असा अर्थ पण घ्यायला हरकत नाही. टाइम इज सौख्य, रिलॅक्सेशन आपल्याला पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंट आपलं व्हायला पाहिजे, आपण खुश राहायला पाहिजे, आपण संतुष्ट समाधानी राहायला पाहिजे, आपण आनंदी राहायला पाहिजे. आणि ते सगळं केव्हा शक्य आहे, शांत बसलो तर शक्य. येस ऑर नो. डोक्यातलं सगळं काढून, जसं काही खोल्यातले लाईट बंद करतो, डोक्यातले विचार बंद करून जर शांत बसता मला आलं, तर त्याच्याने माझं स्ट्रेस मॅनेजमेंट होणार आहे, त्याच्याने मी शांत होणार आहे, मला सुख लागणार आहे. ते सुख काय सांगू, शेवटी सुखासाठी सगळं आहे हो, बाकी सगळी साधनं आहेत. पैसा हे पण साधन आहे. त्याला विचारा तुम्ही, कोण तो मोबाईलचा मोठा ऍपलचा स्टीव्ह जॉब्स, त्यांनी काय लिहून ठेवले बघा. त्याच्यावर बँकेत कायम पैसा असायचा, त्यांनी कधी व्याजाने पैसा लावला नाही, कुठं गुंतवायचा प्रयत्न केला नाही, करोडोमध्ये कॅश ठेवून द्यायचा अशीच बाजूला. शेवटी जाताना तरी सांगितलेली गोष्ट अशी आहे की पैसा हे सर्वस्व नाही, साधन आहे. त्यामुळे त्याच्या मागे लागायचं नाहीये, तो आपल्या मागे लागायला पाहिजे. खुर्चीच्या मागे लागायचं नाही, खुर्ची आपल्या मागे लागायला पाहिजे. काय कळतंय का? खुर्चीला 4 पाय आहेत, खुर्चीच्या मागे लागलं तर डबल स्पीडने पळणार आहे, तुम्हाला 2च पाय आहेत. खुर्चीच्या मागे लागायचं नसतं आणि नाही, तसं पैशाच्या मागे लागायचं नसतं आणि नाही. लागून पैशाच्या मागे पैसा मिळत नसतो. पोरींच्या मागे लागला नाही, जाऊ दे, नमस्ते, मी हिच्या मागे लागलो होतो. रिसोर्स विथ द बॅलन्स आणून तुमच्या बँकेमध्ये 5 लाख रुपये समजायला काय हरकत आहे. 5 लाख रुपये आहेत, 1 लाख रुपये खर्च केले, किती राहिले? 4 लाख. आज तुम्ही 1 तास माझ्याबरोबर खर्च केला, 1 दिवस माझ्याबरोबर खर्च केला, किंवा आपण सगळ्यांनी मिळून खर्च केला, किती शिल्लक राहिले? किती दिवस आहेत काय नाही. बॅलन्स अननोन. बॅलन्स अननोन असताना आपण 1-1 दिवस वाया घालवतो. बॅलन्स माहित नाहीये तरी पण आपण 1-1 दिवस खुशाल वाया घालवतो. हे लक्षात यायला पाहिजे की बॅलन्स इज अननोन, देअरफॉर आय शुड नॉट स्पेंड टाइम ॲज इफ आय हॅव इट. मी नेहमी सांगतो, घरच्यांनाही माहिती आहे की पैसा आणखीन वेळ आणि अर्थात तिसरी गोष्ट एनर्जी नसल्यासारखे वापरावेत, असल्यासारखे नाही. नसल्यासारखे वापरावेत, खर्च करावेत. नसल्यासारखे आहे पण नसल्यासारखा खर्च करा. टाइम आहे पण नसल्यासारखा खर्च करा. म्हणजे लक्ष द्या, महत्व द्या, तेवढा त्याचा अर्थ आहे. उधळ तर नकाच. तर आवाज मोठा.
पाणी सुद्धा मी घेऊन आलोय, त्याला टाइम मॅनेजमेंट म्हणायचं. टीका करत नाहीये. हर घड़ी बदल रही है खूब जिंदगी, आज भाव एक है कल दूसरा सही, हर पल यहाँ चौकस रहो, अपना ख्याल करते रहो, इस हाथ दो उस हाथ दो. हे मी लिहिलेलं गाणं. त्याची कॉपी देईन तुम्हाला नंतर. त्यामुळे कायम लक्षात घ्या की आपला फोकस आपणच ठेवायचा आहे, आपल्यावर लक्ष आपणच ठेवायचं आहे. आपण आपल्या एम्प्लॉयची काळजी घ्यायला बसलोय, पण आपली काळजी घ्यायला कोणी बसलेलं नाहीये. आपली काळजी आपणच घ्यायची आहे. येस ऑर नो? येस. सो टाइम मॅनेजमेंट इज हॅव्हिंग ए क्लिअर फोकस. क्लिअर फोकस. काय पाहिजे? नाव पाहिजे, गाव पाहिजे, पैसा पाहिजे, फुल पाहिजे, फळ पाहिजे. नक्की माहित पाहिजे मला काय पाहिजे. हॅव्हिंग ए क्लिअर फोकस अँड achieving objectives is time management. Yes or no? Yes. Is it smart working or hard working? Smart working. That's why I told you about teams and systems and discipline and delegation and getting it done from others. So smart work is not having to do anything yourself. For every task and every job, there is a person that I have appointed here and there, and they are doing it here. That is management. आम्ही पुण्यात असतो, पण आमचं घर इथं टिपटॉप राहतं, आमची गाडी इथं टिपटॉप राहते. तिथं बसून आपण मॅनेज करू शकतो. माणसं नेमली की कामं होतं. माणसांना शिकवायला लागतं, तयार करायला लागतं, योग्य पैसा द्यावा लागतो, आणखीन काय पाहिजे ते द्यावं लागतं, प्रेम पाहिजे प्रेम द्यावं लागतं. जे काय असेल ते द्यायचं, पण काम करून घ्यायचं, स्वतः करत बसायचं. स्वतः करत बसणे म्हणजे आपण त्या लेवलचे वर्कर झालो. आपण बिझनेसमन व्हायचंय. आणि समस्त ब्राह्मण लोकांनी बिझनेसमन व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्या प्रामाणिक इच्छेतनं मी इथं आलो आहे बोलायला. मला जेव्हा संतोष साहेब आणखीन यांचा फोन आला संजय की तुम्ही येणार का सर, असं बोलणार का लोकांशी? जरूर बोलेन म्हणलं. मला म्हणलं सर मानधन काय मिळणार नाही. म्हणलं मानधनामधलं धन तुमच्याकडे राहू दे, मान तर देताल की नाही म्हणलं. माझी मान मी देतो म्हणलं, कारण ते महत्वाचं नाहीये. आज इतके दिवस तुमच्या व्हॉट्सअपवरती याच्यावरती त्याच्यावरती इतके सगळे फ्लायर्स तुम्ही पाठवले माझ्या नावाने, एवढं गावभर माझं नाव केलं. जो तो भेटतो मला विचारतो तुमचं उद्या भाषण आहे, उद्या लेक्चर आहे. एवढा माझा नावाचा डंका इथं वाजवला सगळ्यांनी. अजून काय असतं? अजून काय पाहिजे? आणि ते पण या वयात. त्यांना जर मी नाही म्हणलं असतो तर या सगळ्याला मी मुकलो असतो का नसतो, हे कळायला पाहिजे.
अर्थात त्यांनी जरा डंका जरा जास्तच वाजवला, तो भाग वेगळा. एनिवे, पॉइंट इज नॉट दॅट. टाइम मॅनेजमेंट इज सेइंग नो when you want to say no. आपल्यामध्ये एक भिडस्तपणा खूप आहे, लहानपणापासून संस्कार जे आपल्यावर केलेले असतात त्यामुळे मी एकदा स्टेशनवरती असताना लहानपणी मी एका माणसाने मला तिथं बसलेल्या तिकडून सिगरेट आणायला सांगितली. मी त्याला आणून दिली, कारण त्यावेळेला चांदोबामधनं परोपकारी गोपाळाच्या गोष्टी आम्ही वाचत होतो आणि त्याला आम्ही संस्कार समजत होतो. कोणी काम सांगितलं की जाऊन करायचं. आमचे वडील एवढे चिडले, एक द्यायची तर राहिली होती मला. कुणाचंही काहीही काम करणं म्हणजे समाजसेवा नाही, ते लक्षात घ्यायला पाहिजे. नाही म्हणता आलं पाहिजे त्यामुळे काही वेळेला काही ठिकाणी, आणि तो वेळ वाचवायला पाहिजे. मला एकदा कॉलेजमध्ये एक काम आलं, खूप मोठं, खूप दिवसाचं काम होतं. त्याचे वेगळे पैसे, नाव गाव काही मिळणार नव्हतं आणि त्रास मात्र खूप होणार होता वगैरे वगैरे. मी शांतपणे म्हटलं की बाबा ते काम मी नाही करू शकत, आणि ते काम दुसऱ्याकडे गेलं. आणि मी 5 मिनिटं मन असं शांत करून डोळे मिटून बसलो आणि मी विचार केला की काय होईल 15 दिवसांनी हे काम झाल्यानंतर. अशी काहीतरी मीटिंग होईल, मोठे लोक असतील समोर आणि त्यांच्या समोर सांगितले की अंकुरकर सरांनी काम छान केलं असं म्हणतील. संपलं एका वाक्यात. काम 15 दिवसाचं, दिवस रात्रीचं, आणि पावती एवढीच की अंकुरकर सरांनी काम छान केलं. म्हणलं आता त्यांनी म्हणलं असं गृहीत धरू, आपल्याला गुच्छ दिले असं गृहीत धरू, शांत बसू. शुड बी एबल टू से नो when you want to say no. जस्ट इन टाइम व्हायला पाहिजे, वेळेत काम व्हायला पाहिजे आणि वेळेवर काम व्हायला पाहिजे. लग्न वेळेत व्हायला पाहिजेत. कालच बेंगलोरला एका लग्नाला जाऊन आलो, 35व्या वर्षी लग्न. आजकाल हे सगळीकडेच आहे, नवीन आणि विशेष काही सांगत नाहीये, पण एक कन्सर्न व्यक्त करतोय की कुठेतरी चुका लागलंय पालकांचं, पोरांचं, पोरींचं. वेळेत लग्न होणं फार महत्वाचं आहे, वेळेत नंतर मूलबाळ होणं महत्वाचं आहे, वेळेत पुढच्या सगळ्या गोष्टी होणं महत्वाचं आहे. आणि हे जर नाही कळलं तर मग टाइम मॅनेजमेंट काय कळलं? हे सगळं जस्ट इन टाइम आणि जस्ट ऑन टाइम सगळ्यात महत्वाचं आहे. वर्किंग व्हेन फ्रेश अँड इंटरेस्टेड. जेव्हा माझा इंटरेस्ट आहे, जेव्हा माझा फोकस आहे, जेव्हा माझा उत्साह आहे, जेव्हा माझी एनर्जी आहे, तेव्हाच मी काम करायला पाहिजे. कंटाळलेलं असताना, झोप येत असताना, मूड नसताना ते काम करण्यात काही मतलब नाही, ते काम चांगलं होणार नाहीये. मी आधी सांगितलं, काम चांगलं व्हायलाच पाहिजे, भले थोडं उशीर राहू दे, भले टाइम मॅनेजमेंट मध्ये टाइम मध्ये थोडं काम चुकू दे, पण क्वालिटी मध्ये चुकून चालणार नाही. त्यामुळं वर्किंग व्हेन फ्रेश आणि इंटरेस्टेड या पद्धतीने कामाची आखणी पाहिजे. म्हणजे जेवणाच्या आधी काय कामं करायची आणि जेवल्यानंतर काय कामं करायची. आमचे वडील म्हणायचे, जेवलेला ब्राह्मण आणि ते काय उपवास केलेला मुसलमान, कुठला ते रोजा, दोघं काही कामाचे नाही म्हणायचे. त्यामुळे अशा वेळेला अशी कुठली कामं स्ट्रॉंगली सिरियसली करू नयेत थोडक्यात. सो यू शुड बी वर्किंग वेन यू आर फ्रेश अँड यू आर इंटरेस्टेड. दॅट इज व्हॉट इज टाइम मॅनेजमेंट, बिकॉज एफिशियन्सी इज मॅक्सिमम. कोणीही सांगणार नाही की गुड हेल्थ इज टाइम मॅनेजमेंट. मी सांगतो, हेल्थ चांगली असणं, चांगली ठेवणं आणि त्यासाठी जे काय करायला लागेल ते करणं हे टाइम मॅनेजमेंटच आहे. सकाळी आपण आपले अन्निक आटपतो, बाकीच्या गोष्टी आटपतो. सकाळी 1 नंबरला जातो, 2 नंबरला जातो. 2 नंबरला किती वेळा जातो? समजा 2 नंबरला 4 वेळा जायला लागलं, टाइम मॅनेजमेंट झालं का? हेल्थ इज इम्पॉर्टंट, थोडक्यात सांगतो. येस ऑर नो? त्यामुळे हेल्थ साठी वेळ काढा. हेल्थ साठी वेळ काढणे हे टाइम मॅनेजमेंट आहे. येस ऑर नो? हेल्थ चांगली असणं हे गरजेचं आहे. आज माझी हेल्थ जर बरोबर नसती, तुम्हाला कल्पना नाही आहे. काल मला सर्दी होती, काल मी गोळी घेतली एक, काल एक गोळी घेतली म्हणून आज इथं उभा आहे. म्हणजे हे सगळं फंक्शन गडबडलं असतं जर माझी हेल्थ बिघडली असती. येस ऑर नो? त्यामुळे हेल्थ इज इम्पॉर्टंट. किपिंग कूल अँड कंपोज्ड. शांती आणि प्रसन्न, शांतता आणि प्रसन्नता आपली असणं सगळ्यात महत्वाचं. तरच काम नीट आणि चांगलं होतं, तरच त्याचा स्ट्रेस येत नाही.
त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. आणि अवॉइडिंग हेस्ट, गडबडीत मी इथलं काहीतरी घ्यायला गेलो, सहसा ते पडतं, असा अनुभव घेतला का नाही? पटकन असे घेऊन मी समजा जायला गेलो, सहसा ते पडतं खाली, ते समज म्हणजे मी वेळ वाचवायला जातो, वेळ जास्त जातो, हे समज. त्यामुळे हेस्ट कुठल्याही प्रकारची उपयोगाची नाही. हेस्ट मध्ये कुठलंही काम न करणं हे टाइम मॅनेजमेंट. त्यामुळे गडबडीत न करणं, फास्ट न करणं, फास्ट तिकडे पोहोचायचा प्रयत्न करणं, स्पीड गाडीचा वाढवणं. सेफ ड्रायव्हिंग इज बेस्ट ड्रायव्हिंग. आजकाल तुम्हाला माहिती आहे ड्रायव्हिंग कशाला म्हणायचं? गाडी चालवता येणं म्हणजे ड्रायव्हिंग नाही. आजूबाजूचे लोक ज्या चुका करतील त्याचा अंदाज घेऊन त्या चुका टाळणं आणि आपला ऍक्सिडेंट न होऊ देणं हे ड्रायव्हिंग आहे. येस ऑर नो? हा. चुझिंग मॅचिंग करिअर अँड लाईन फॉर युअर बिझनेस ऑक्युपेशन. माझा आवडत्या धंद्यामध्ये मी पाहिजे, माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये मी पाहिजे, माझ्या आवडत्या करिअरमध्ये मी पाहिजे. नाहीतर आय मे मिसमॅच अँड देन माय टाइम मॅनेजमेंट गेले. कुठले रिझल्ट चांगले येणार नाहीत, फास्ट येणार नाहीत का? मी चुकीच्या लाईन मध्ये. एवढं का त्याचं कारण आहे. त्यामुळं योग्य लाईन चूज करणं हे पण टाइम मॅनेजमेंट लक्षात घ्या. आणि ड्रायव्हिंग द डे अँड नॉट गेटिंग ड्रिव्हन बाय द डे. म्हणजे मेल आली उत्तर देत बसा, पत्र आली उत्तर देत बसा, फोन आले उत्तर देत बसा. नाही, तुमचा प्लॅन कुठे आहे? यू आर वर्किंग समवन एल्सेस प्लॅन. ट्रेमध्ये येऊन पडलेली कामं तुम्ही करताय, तुमचा प्लॅन कुठे आहे? आपला प्लॅनच नाहीये रेडी. रोज एक आपली कार्ड तयार करतो का आपण कामाचं? जॉब कार्ड आपण जसं लोकांना देतो, कर्मचाऱ्याला देतो, आपण आपलं जॉब कार्ड तयार करतो का? का नाही करत? मी मालक आहे म्हणून काय झालं? तू तुलाच दे ना ऑर्डर. तू तुला ऑर्डर देतो का? हे काम कधी सुरू करायचं, कधी संपवायचं? एक डुप्लिकेट बुक घ्यायचं, त्याच्यामध्ये तारीख टाकायची, टाइम टाकायचा, काम कुठलं सुरू कधी करायचं आणि संपवायचं कधी, दोन्ही विचार टाकायचं, ते चिठ्ठी फाडून ठेवायची टेबलवर. माझ्या कामाची दुसऱ्याला पण याच पद्धतीने कामं द्या. एकाला तुम्हाला कर्मचाऱ्याला बोलवून काम द्यायचं, त्याला बोलवा, त्याच्या नावाने चिठ्ठी फाडा आणि त्याला म्हणू आता तुला काम सांगितलंय, हे काम अमुक वाजता संपायला पाहिजे. तिथं स्टार्ट टाइम, फिनिश टाइम, काम काय आहे ते लिहून त्याच्या हातात चिठ्ठी द्या. Yes or no? It is a way of delegating. You can delegate your work like that. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला कुठं केव्हा एंटर करायचं कळतं, कुठून केव्हा बाहेर पडायचं कळतं, ते सगळ्यात मोठं टाइम मॅनेजमेंट. त्यामुळे बोलता बोलता कुठं थांबायचं ते मला कळालं. एकदा एका रोटरी क्लब मध्ये गेलो होतो आणि त्यांना विचारलं किती वेळ भाषण करायचंय. असं ऑर्गनायझरना विचारलं किती वेळ भाषण करायचंय. हे रोटरीचे लोक होते, जेंटलमन होते, भाषा सभ्य होती. मला म्हणले आता 7 वाजलेत. आता ते म्हणले आता 7 वाजलेत, आम्ही 8 वाजता चाललो. म्हणले तुम्ही किती वेळ बोला म्हणले. इम्प्रुव्हिंग कंटिन्युअसली आणि एमिंग ॲट एक्सलन्स इज टाइम मॅनेजमेंट. कुठले फोटो काढू नका, सगळे स्लाइड्स तुम्हाला देतो. डोंट वेस्ट युअर टाइम. आता डिस्टर्बन्स कामामध्ये कशामुळे येतो, टाइम मध्ये कशामुळे येतो? तुमचे लोक आजूबाजूचे, न्यूजपेपर, सोशल मीडिया, फोन्स, मेल्स आणि तुमचे हेल्थ इश्यूज आणि होम आणि डोमेस्टिक इश्यूज, हे सगळे तुमचे डिस्ट्रॅक्टर आहेत. हे सगळे तुमचे ऑपोनंट आहेत, हे सगळे तुमचे शत्रू आहेत. तर ह्यांना कसं हँडल करायचं हे जरा तुम्ही शिकून घ्या आणि देन टाइम मॅनेजमेंट विल बी इझी. ते कसं काय काय नाही, प्रत्येक गोष्टीला आहे शास्त्र, टेक्निक आहे, सांगता येईल, करता येईल, पण त्यालाही वेळ पाहिजे. वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपण त्याच्या पुढे जात नाहीये. त्यामुळे गेटिंग थिंग्स डन म्हणून एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली ॲलन डेव्हिड नावाच्या माणसाने. तर ती टेक्नॉलॉजी काय, तर हे बेसिकली काही नाही, कॅप्चर करा म्हणजे कागदावरती लिहा, त्यानंतर क्लेरिफाय करा म्हणजे बाबा प्रायोरिटी ठरवा, त्यानंतर काय की ते ऑर्गनाईज करा म्हणजे स्वतः करा किंवा दुसऱ्याला काम नीट द्या, त्यानंतर त्याचा रिव्ह्यू घ्या आणि स्वतःची एंगेजमेंट त्यात फुल ठेवा, आणखीन पुढच्या ऍक्शनला लागा. असं ते आहे. त्याचा हा बराच मोठा चार्ट तयार होतो की कुठलं काम पटकन होण्यासारखं ते ताबडतोब करा, स्वतः तरी करा, डेलिगेट तरी करा किंवा पोस्टपोन तरी करा. आणि जे बिनकामाचं आहे ते ट्रॅश मध्ये टाकून द्या, त्याचा काही संबंध नाहीये. आणि जे लॉंग टर्म आहे ते तुम्ही प्रोजेक्टला यादीत टाकून द्या आणि मग नाहीतर पुढचं शेड्युलिंग करा, नाहीतर सगळे डंप करून टाका. अशा प्रकारचा हा चार्ट आहे. फार खोलात जायला वेळ नाहीये, परंतु आपली आपली सिस्टीम आपण तयार करू शकतो. दुसऱ्याची सिस्टीम वापरायचं पण काही कारण नाही आहे. टाइम मॅनेजमेंट इज व्हॉट यू कॅन डू युअर सेल्फ वन्स यू नो द बेसिक्स. जी आपण आता बघायची प्रश्नाची उत्तरं घेतली ते सगळे आपण बघितली तर आपल्याला ते कळणार आहे.
त्यामुळे दॅट इज वेअर आय विश टू स्टॉप.